आपला जन्म कुठे होतो आणि आपला जन्म कुठल्या परिस्थितीत होतो ते आपल्या हातात नसतं. पण आयुष्यात आपण कुठे पोचतो आणि आयुष्यात आपण काय करू शकतो हे आपल्या हातात नक्कीच असतं. पण गोष्ट फक्त तेवढीच नाही. गोष्ट गोष्ट आहे टिकायची, टिकून राहायची. गोष्ट आहे माणुसकीची, गोष्ट आहे नात्यांची, गोष्ट आहे मुलाची, बापाची. हे सगळं त्याने छान. आणि गोष्ट आजची आणि आपली, मुळात ते आपल्या कुटुंबाची गोष्ट आहे. त्यातलं माझं कॅरेक्टर तू म्हणतेस तर मला पण असं वाटलं की मी असं आजोबा वगैरे कधी केलेलं नाहीये. रिटायरमेंटला आलेलं वय आहे आणि त्यात पण त्याला 10वी द्यायची. आणि तो पिक्चर मध्ये म्हणतो देखील की आता मला गरज काय 10वी देऊन, आता तुम्ही रिटायर होणार आहे. पण शिक्षण हे फक्त रिटायरमेंटच्या आता शिकलं म्हणजे असं नाही. शिक्षण आयुष्यावर शिकायला जाऊन मला. तुम्ही माणसाशी माणूस म्हणून वागा किंवा चांगल्या गोष्टी सुरुवात करण्याला कधी उशीर झालेला नसतो. तुम्ही ज्या दिवशी सुरुवात कराल ती योग्य वेळ आहे. तसं हे सत्यकथेवर आधारित ही जी फिल्म आहे आणि सत्यकथे मध्ये ज्या 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 लोकांकडून प्रेरणा घेऊन हा सिनेमा बनवलेला आहे त्या लोकांनी सुद्धा तो काळ एक कुटुंबासारखा एकमेकांसोबत घालवलेला होता. त्या पूर्ण वर्षभरात त्यांनी एकमेकांना जी साथ दिली. त्यातली काही लोक PhD पण परस्यू करू लागली. म्हणजे माणसाला जर संधी दिली तर माणूस काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. तुम्ही फक्त धावा, आम्हाला शूट करायचं आणि आम्हाला माहित नव्हतं काय करणार. वेगळंच चाललं होतं. त्यांना म्हटलं मी टॅक्सीवालाच आहे. पण मराठी सिनेमाला आपण किती इम्पॉर्टन्स देतो की म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारता हिंदीत कसं होतं, मग बंगलीत कसं होतं, मग मराठीत कसं होतं हे खूप कमी विचारलं जातं. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आत्ता थांबायचं नाही. 2 गोष्टी अनोख्या पाहायला मिळाल्या. ते म्हणजे ट्रेलर TV वरती पाहायला मिळाला आणि ट्रेलर खूप छान आहे, ऊर्जा देणारा आहे. खूप दिवसांनी एक वेगळं कथानक आमच्या समोर येतं आहे असं जाणवलं. तर त्याविषयी आपण आज गप्पा मारणार आहोत. तर तुमचा कलाकार म्हणून ह्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता? सिद्धू दादा, आपण तुझ्यापासून सुरुवात करूया. ट्रेलरमध्येच आम्ही पाहतोय तुम्ही 10वीच्या अभ्यासाची तयारी करताय, तर जाणून घ्यायला आवडेल भूमिकेविषयी. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. प्रत्येक वेळेला स्वतःच्या ऑफिसमध्ये इथे ह्या वास्तूत येऊन, ह्या जागेत येऊन खूप बरं वाटतं. कारण मराठी सिनेमाला खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं जातं ह्या जागेत आणि लोकसत्ता करतच. वेगवेगळ्या सिनेमांच्या माध्यमातून इथे आलोय. पण आता थांबायचं नाही, खूप स्पेशल फिल्म आहे आमच्या सगळ्यांसाठीच, माझ्यासाठी पण. खरी घटना, आपली आजूबाजूला घडलेली घटना आणि त्यात खरी पात्र साकारायला मिळणं हे प्रत्येक नटाला खूप महत्त्वाचं असतं. तर शिवराज वायचळ ह्या मित्राचे असतील आभार आहेत, कारण त्यांनी मला काय पात्रासाठी निवडलं, त्या भूमिकेसाठी निवडलं. आणि झी स्टुडिओज नेहमीच दर्जेदार कलाकृती वर्षानुवर्षे देत आलेत आणि त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा खूप वर्षांनी माझं असोसिएशन होत आहे. त्यामुळे हे ना सगळे पॉझिटिव्ह गोष्टी एकत्र आल्यात. मी प्रचंड खुश आहे, कारण शिवराजनी ती सगळी रिसर्च केला होता, ती गोष्ट तशी, आणि ही अशीच गोष्ट मांडायची आहे, अशा पद्धतीने मांडायची आहे. लुक डिझाईनपासून पहिला टीजर आल्यापासूनच खूप छान रिॲक्शन मिळाल्या होत्या. आणि काल ट्रेलर रिलीज झालाय. ज्या पद्धतीने मायबाप रसिक प्रेक्षक ट्रेलरला म्हणजे रिस्पॉन्स देतात, खूप मस्त वाटते. खूप दिवसांनी म्हणजे मराठी सिनेमात काम करण्याचा अभिमान आहेच प्रत्येक वेळेला, पण ह्या सिनेमाची जरा गोष्ट वेगळी आहे. ह्याच्यात फक्त अभिमान वाटत नाहीये, मला बरं वाटतंय की मी नट म्हणून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि कुठेतरी माझ्या आयुष्यात आता थांबायचं नाही आलाय. जे काय झालंय या सगळ्याला कारणीभूत आमचा दिग्दर्शक आहे, लेखक आहे शिवराज वायचळ. त्यांनी मूठ बांधली आहे आणि तो मारुती कदम खूप जवळचं पात्र आहे, जे मला या सिनेमात साकारायला मिळाले. ती जी परीक्षा आहे, ती जी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला विचारताय, ते सिनेमात आहेच आणि सिनेमात खूप छान पद्धतीने आलंय. पण गोष्ट फक्त तेवढीच नाहीये. गोष्ट आहे टिकायची, टिकून राहायची. गोष्ट आहे माणुसकीची, गोष्ट आहे नात्यांची, गोष्ट आहे मुलाची, बापाची. हे सगळं त्याने छान. आणि गोष्ट आजची आणि आपली, मुळात ते आपल्या कुटुंबाची गोष्ट आहे. आणि मला ते कुटुंब, त्या कुटुंबातलं कोणतरी सदस्य रिप्रेझेंट करायला इतक्या वर्षांनी अशा पद्धतीने खूप मस्त वाटते. त्यामुळे माणूस म्हणून आणि कलाकार म्हणून माझ्या आयुष्यात प्रेरणा देणारा सिनेमा आहे, ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही. भरत सर. सिद्धार्थ बोलणं ते अगदी बरोबर आहे. प्रत्येक नटाला आपण 10 ठिकाणी कामं करतच असतो, वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. पण जेव्हा अशा काही गोष्टी समोर येतात, असा विषय जेव्हा समोर येतो, तेव्हा असं वाटतं की
ही कुठल्या एका कलाकाराची गोष्ट नाही. म्हणजे कधी आपण म्हणतो ना की बाबा माझा मेन रोल आहे का त्यात तर माझा मेन रोल नाही, गोष्ट आमची मेन रोलमध्ये आहे. आणि सगळे जे कॅरेक्टर आहेत जे दिसतात ते मेन तुम्हाला प्रत्येकाचा मेन रोल असलेलं कॅरेक्टर आहे पिक्चरमध्ये. आणि मुळात गोष्ट शिवराज वायचळ आणि सगळ्यात पहिलं कौतुक झी टॉकीज झी स्टुडिओचं करायचं की नेहमी दर्जेदार चित्रपट देतातच, पण ह्या विषयावर पण ते हात घालतील हे जरासं डेअरिंग आहे खरं तर. म्हणजे म्हटलं तरी डॉक्युमेंटरी होऊ शकली असती, पण ही फिल्म आहे, त्याला ड्रामा आहे आणि छान पद्धतीनं नटवली ही फिल्म. नटवणं म्हणजे आपण वास्तवाच्या बाहेर जातोय असंही नाही, ते जास्तीत जास्त वास्तवाच्या आत घुसतोय एवढं त्याला छान पद्धतीने नटवलंय. त्यामुळे यातले सगळे कलाकार आणि दुसरं मी आभारी आहे की आशुतोष गोवारीकर आमचे आमचा हा ओम यांच्यासोबत मी कधी कामं केली नव्हती. सिद्धार्थ मी काम करतो, प्राजक्ता मी काम करतो, किरण बरोबर पहिल्यांदा काम करतोय, झी टॉकीज बरोबर याच्या आधी मी झीचे काही फिल्म्स केले आहेत. माझ्यासाठी ही लोक पण महत्वाची होती बाकीचे. पण सगळ्यांचं पाहता ह्या फिल्मचा इम्पॅक्ट बाहेर येतो. ही नुसती नावं वेगळी आहेत, पण सगळेजण आपापल्या गोष्टीत इतके घुसले आहेत ना. आता गोष्टीत घुसलं म्हणजे काय, तर त्यातलं माझं कॅरेक्टर तू म्हणतेस तर मला पण असं वाटलं की मी असं आजोबा वगैरे कधी केलेलं नाहीये. रिटायरमेंटला आलेलं वय आहे आणि त्यात पण त्याला 10वी द्यायची आहे. आणि तो पिक्चरमध्ये म्हणतो देखील की आता मला गरज काय 10वी देऊन, आता तुम्ही रिटायर होणार आहे. पण शिक्षण हे फक्त रिटायरमेंटच्या आतच शिकलं म्हणजे असं नाही. शिक्षण आयुष्यावर शिकायला जाऊ तुम्हाला. शिक्षण आपले कॉन्फिडन्स येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10 ठिकाणी 4 लोकात गप्पा मारताना एक वेगळा कॉन्फिडन्स असावा लागतो ना, तो नक्कीच शिक्षणाने येतो. आणि ते सगळं मांडणारा हा चित्रपट आहे. माझा नातू माझ्या जवळ येत नसतो कधी, पण त्यालाही वाटतं की आपले आजोबा काय तर आता 10वीची परीक्षा देणार आहे, तोही माझ्यासोबत इन्व्हॉल्व होतो वगैरे. या अशा इमोशनल गोष्टी पण शिकार त्या पिक्चरमध्ये, ज्याला आपण आपल्याला वाटतं की आपण हे चांगलं मिळालं आहे काय करायला. ऍक्टर नेहमी शोधत असतो की त्या ग्राफमध्ये शोधत असतो की काय माझ्याकडे टर्न अँड ट्विस्ट आहेत माझ्या कॅरेक्टरमध्ये, तर बाबा आहेत. त्यामुळे हे माझंच नाही, प्रत्येकाचे टर्न अँड ट्विस्ट ह्या पिक्चरमध्ये इतके स्ट्रॉंग आहेत ना आणि छान पद्धतीने मांडले. त्यामुळे पिक्चर करायला वैयक्तिक मला तर खूप मजा आलीच आणि आम्ही सामूहिक जर विचार करतोय अजून मजा आली. आणि आता कॉफी आली तर अजून मजा आली. आणि ती ब्लॅक अँड ती black and white, बस. त्यामुळे आता थांबायचं नाही. भरत सरांचाच धागा पकडून सांगेन की कथा या पिक्चरचा नायक आहे आणि त्या कथेने आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. एखाद्या कलाकृतीचा तुम्ही भाग आहात ही गोष्ट पण तुमच्यासाठी खूप आनंददायी, महत्वाची आणि कायम लक्षात ठेवण्यासारखी असते. मला असं वाटतं हा चित्रपट तसा आहे. भवेश सर इथे आहेतच, उत्तम निर्मिती मूल्य असलेला, उत्तम तांत्रिक अंग असलेला, लिखाणात उत्तम असलेला, दिग्दर्शनात उत्तम असलेला आणि पात्र निवड इतकी छान झाली की तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ही खरंच पात्र आहेत. हे नट नाही आहेत नेहमी चित्रपटात दिसतात तशी, ही खरी पात्र आहेत. कारण कुणीतरी जगलेलं आयुष्य आम्ही पुन्हा एकदा जगतोय. तर आमच्यासाठी पण ते आव्हानात्मक होतं आणि तितकंच आनंददायी होतं. बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी आपल्याला काय करायचं हे शिकवतात. हा चित्रपट ते तर शिकवतोच, पण काय करू नये हेही शिकवतो. तुम्ही माणसाशी माणूस म्हणून वागा किंवा चांगल्या गोष्टी सुरुवात करण्याला कधी उशीर झालेला नसतो. तुम्ही ज्या दिवशी सुरुवात कराल ती योग्य वेळ आहे. हा संदेश तुमच्यापर्यंत तो आणि खूप सहज पोहोचवतो. म्हणून प्रचार की थाट नाहीये हा चित्रपटाचा कुठेही की आम्ही काहीतरी सांगतोय आणि तुम्ही ऐका आणि तसं वागा, असा प्रचार की थाट नाहीये. ते आम्ही जे आयुष्य जगतोय त्यातून सहजपणे तुमच्या समोर येणारे या पद्धतीचा हा चित्रपट आहे. आणि माणुसकीची साखळी तुम्ही एक अखंड ठेवा, तीच महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करू शकता तेव्हा ते आवर्जून करा आणि कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलंय हे आपण कायम लक्षात ठेवा. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींना मुळात माणसाला केंद्रबिंदू ठेवून केलेला चित्रपट आहे की त्याला ऑप्शन नाहीये, म्हणजे माणूसच सगळ्याचा केंद्रबिंदू आहे. तर हा माणसाला केंद्रबिंदू ठेवून केलेला चित्रपट आहे. माझा चित्रपटाचा अनुभव, या चित्रपटाचा खास करून अनुभव विचारायचा असेल तर सगळ्यात पहिले माझ्यासाठी म्हणजे झी स्टुडिओजचा एवढा मोठा प्लॅटफॉर्म असणं हे खूपच महत्त्वाचं माझ्यासाठी आहे. कारण हिंदी आणि NSD आणि ते सगळं जरी असलं तरी मराठी चित्रपटासाठीचा एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीने हा चित्रपट येतोय आणि पुन्हा सत्यकथेवर आधारित येतोय, तर त्यामुळे मला एक खूप उत्सुकता होती आणि थोडीशी नर्वस पण होते मी की
आपण त्यावेळी चांगलं डिलिव्हर करू शकू की नाही या बाबतीत. कारण जे पात्र मी करते, जी भूमिका करते ती अप्सरा नावाची आहे. ती मी आत्तापर्यंत जेवढ्या भूमिका केलेल्या आहेत त्या सिरियस आहेत आणि पण याच्या उलट अप्सरा आहे. जरी ती आपल्याला टीजरमध्ये रडताना वगैरे दिसली तरी ती तशी नाहीये. सो त्यामुळे मला जसं आपण म्हणतो ना की प्रत्येक भूमिकेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तर मला असं वाटतं की मला शिकायला मिळण्यापेक्षा ना मला परत नवीन पद्धतीने जगायला मिळालंय. खरं खरं आणि खरं मनापासून सांगायचं तर कारण जेव्हापासून ह्या चित्रपटाची प्रोसेस सुरू झाली आणि शिवराज सोबत जेव्हापासून आम्ही डिस्कशन सुरू केले, अप्सरा काय आहे आणि काय नाही याच्याविषयी डिस्कशन जेव्हा सुरू केलं, तेव्हा त्याचं एकच वाक्य होतं की ती ना तडतडी आहे. आणि मला नेहमी असं वाटायचं की लहानपणी मी तशी होते. म्हणजे मी माझं लहानपण आठवते तर मला असं म्हणजे मी मस्तीखोर अशा पद्धतीची होते, न ऐकणारी. अप्सरा न ऐकणारी नाहीये, पण हां, ती कुठेतरी नाही ऐकत, कारण ती चांगल्या ध्येयासाठी नाही ऐकत. पण मी तशी होते आणि मग मधल्या काळात आपण उगाचच असं खूप मॅच्युरिटी आणि खूपच आपल्याला सगळंच समजतंय अशा आविर्भावाने जे आपण जगायला लागतो. तर मी कुठेतरी ना ते आनंद आणि ते जगणं विसरल्यासारखं मला झालं होतं. पण थँकफुली म्हणजे आणि मी हे सगळीकडेच सांगते की वयाच्या 40व्या वर्षी मला कुठेतरी आता 16 आणि 18व्या वर्षाची एनर्जी ह्या अप्सराने दिलेली आणि त्याच्यासाठी मी शिवराजची खूप 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 आभारी आहे. कारण ते तसं जर पात्र मला मिळालं नसतं तर मी उगाचच कमी वयात जास्त प्रौढत्व मला आलं असतं आणि मला समजायचं नाही की जेव्हा लोक म्हणतात की एज इज जस्ट अ नंबर म्हणजे काय. पण आता मला ते समजतंय. आणि भवेश सरांना म्हणजे मी डे 1 पासून बघते. म्हणजे जेव्हा आमचं रिडिंग होतं जीच्या ऑफिसमध्ये आणि मी त्या दिवशी पण त्यांना सांगितलं की प्रत्येक माणसाकडून आपण शिकतो. अर्थातच भरत सर, सिद्धार्थ सर, प्राजक्ता, प्रवीण सगळेच आम्ही सेटवर रोज भेटायचो. पण भवेश सरांची भेट झाली ती पहिल्या दिवशी आणि मग नंतर मध्ये मध्ये होत राहिली. पण म्हणजे आय सल्यूट टू दिस मॅन. कारण ते जितके शांत आणि ते असे जे दिसत आहेत म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची रेष हालत नसते, पण असं वाटतं की त्यांच्या डोक्यात किती विषय आणि किती किती वेगवेगळ्या अंगांनी ते विचार करतात एखाद्या गोष्टीचा, छोट्या छोट्या गोष्टींचा पण असेल. आणि हे सगळं शिकायला मिळणं जवळून ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जसं भरत सरांनी सांगितलं किंवा जसं सिद्धार्थ सर आणि प्राजक्तांनी सांगितलं की जसं एक कौटुंबिक सिनेमा आहे, तसं हे सत्यकथेवर आधारित ही जी फिल्म आहे आणि सत्यकथे मध्ये ज्या 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 लोकांकडून प्रेरणा घेऊन हा सिनेमा बनवलेला आहे त्या लोकांनी सुद्धा तो काळ एक कुटुंबासारखा एकमेकांसोबत घालवलेला होता. त्या पूर्ण वर्षभरात त्यांनी एकमेकांना जी साथ दिली म्हणजे माळी सरांपासून असतील ते सगळ्यात म्हणजे अगदी भरत सरांच्या नातवाचं जे कॅरेक्टर ज्या मुलाने केलेलं आहे तसं पण कोणीतरी त्यांच्याही आयुष्यात लहान मुलगा किंवा मुलगी असेल. सो सिद्धार्थ सरांच्या मुलीचं कॅरेक्टर त्यांनी केलं. सो प्रत्येक जण प्रत्येकाला एक समोर प्रेरणा देतं आणि उभं करतं. तसं त्यांचं जसं कुटुंब होतं म्हणजे राहिलं असेल त्या पूर्ण शिक्षणाच्या काळात, तसं कुटुंब आमचं झालं शूटच्या दरम्यान. म्हणजे कुठेही भरत सर नाही राहिले, कुठेही सिद्धार्थ सर नाही राहिले. इव्हन आशुतोष सरांच्या बरोबर पण शूट करताना पहिल्या दिवशी आम्ही त्यांच्यासोबत शूट केलं होतं. खूप टेन्शन होतं. पण आशुतोष सरांनी इतकं नॉर्मलाइज केलं आणि इतकं जसं काही म्हणजे मी आशुतोष गोवारीकर नाहीच आहे बाबा, एकदम इतके ते खूप मस्त म्हणजे सगळ्यांना सामावून घेऊन ते करत होते. सो त्यामुळे ह्या चित्रपटाचा अनुभव असा आहे, खरं सांगायचं तर म्हणजे उगाच सांगायचं म्हणून असं नाही, पण या चित्रपटाचा अनुभव असा आहे की या चित्रपटामुळे कदाचित अप्सराच्या रूपाने, चित्रपटाच्या रूपाने मला परत लहानपणीची किरण भेटली आणि ती माझ्यासाठी खूप महत्वाची, खूप म्हणजे खूप महत्वाची. माझा सगळ्यांसाठीच प्रश्न आहे. मला प्रेक्षक म्हणून खूप असं वाटतं की बऱ्याच दिवसानंतर मोजके चित्रपट सोडले तर मराठी इंडस्ट्रीमध्ये एकदम भारी कथानक असलेला दर्जेदार सिनेमा आता येतोय. टीजरमध्ये इतकं होल्ड करून ठेवलंय की ट्रेलरमध्ये कळतं अरे विषय काय आहे चित्रपटाचा नेमका, ते धावताना असू देत किंवा काय. आणि त्यात
शिवराज हा अभिनेता म्हणून आम्ही सगळ्यांनी पाहिलाय, पण पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून पाहतोय. आणि जेव्हा ट्रेलर टीजर पाहतो तेव्हा शिवराज हे करतो, म्हणजे शिवराजने हे केलंय यावर विश्वास बसताना इतकं भारी वाटते की वाव. तर म्हणजे आमची प्रतिक्रिया असं ट्रेलर टीजर बघताना वाव काय जबरदस्त आहे असं असतं, अशी आहे. तर तुमची सगळ्यांची जेव्हा ती कथा आली तुमच्यासमोर तेव्हा काय तुमची पहिली प्रतिक्रिया होती? आणि शिवराज बरोबर काम करण्याचा तो अनुभव काय होता? कारण तो नवखा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर कसा, म्हणजे काय अनुभव होता? खूप भारी आहे. की माझ्यासोबत एक नाटक केलं होतं एंटरटेन नावाचं. त्यात तो माझ्यासोबत कलाकार म्हणून होता. आणि अर्थात तो रायटर डिरेक्टर आहे मला आधीच माहिती होतं, कारण त्याच्या एकांकी वगैरे चांगल्या फेमस होतं पुण्यातल्या. पण काम करताना पण ना एखादी काही गोष्ट आमच्या म्हणजे केदारवर असताना वगैरे छोटंसं इम्प्रोवाइज असेल तर पटकन तो रिॲक्ट व्हायचा किंवा त्यात स्वतःचं इनपुट टाकायचा जातो. त्यामुळे ह्या बारीक बारीक गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात ना. आता मला माहिती आहे पुढे लगेच डिरेक्टर होईल म्हणून, पण ह्या बारीक बारीक गोष्टी पाहताना अंदाज येतो. आणि जेव्हा ही गोष्ट जेव्हा त्यांनी मला सांगितली की दादा आपण असं 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 करूया वगैरे, तर मला पहिलं त्याचं कौतुक वाटलं की येताना पहिला पिक्चर स्वतःचा घेऊन येताना तो कमर्शियल विचार न करता एक रिअलिस्टिक विषयावर तो आणतोय आणि त्याला तो कमर्शियल बनवणार आहे. सोपं नाहीये. मॅच्युअर डिरेक्टर आहेत त्यांना ते पण 10 वेळा विचार करते अशा गोष्टीत उतरायला. पण शिवराजचा सेल्फ कॉन्फिडन्स इतका स्ट्रॉंग आहे आणि होता आहे राहणार, कारण त्यांनी गोष्टच अशी निवडली की मला ह्यात काहीतरी दिसतंय, मला काय त्यात छान काहीतरी करावं असं वाटतं. आणि त्याच्या हातात जे आलं ना लिखाण आणि काय बस, आणि आम्ही तिथे जिंकलो. म्हणजे मला तर म्हणशील तर मी कधी विचार पण नव्हता केला होता की अशा पद्धतीचा रोल मी आता लगेच करेन की नाही. म्हणजे करणार तर आहे पुढे, पण लगेच हा रोल मी एक्सेप्ट करेल की नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने ती गोष्ट छान समजवली, छान पद्धतीने समजली. असंही नाही की तुमचा मेन रोल आहे मी समजवतोय, असं त्यांनी नाही समजवलं. सगळ्यांचे मेन रोल आहेत, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हा कॅरेक्टर तुम्ही करावा. हे एवढं सांगणं म्हणजे खूप मॅच्युअर पण आला. म्हणजे त्यातच तो जिंकलेला आहे. त्यामुळे तो पिक्चर चांगला करणार याची गॅरंटी मला तिथूनच होती, जेव्हा त्यांनी गोष्ट छान पद्धतीने समजवली होती. रोहित सर, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर उत्तम देऊ शकाल, कारण हा प्रश्न आम्हालाही पडलाय की शिवराज आणि त्याची सगळी ही प्रोसेस. तर म्हणजे ट्रेलर लॉन्चच्या वेळेसच मला वाटतं तुषारने मेन्शन केलेलं, तुषार हिरानंदानी जे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत की आणि धरम वालिया, म्हणजे मिड डेमध्ये मला वाटतं हे आर्टिकल आलेलं 17-18 मध्ये. आणि मला वाटतं कोविड नंतर जी टीम आहे, बेसिक टीम जी आहे धरम, आणि ते बरेच लोकांना भेटलेले की हा चित्रपट करायचा आहे, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सकडे पण गेलेले. मला वाटतं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं की जेव्हा ती कथा मी ऐकली, की आता म्हणजे मी ऐकली ती जुलैमध्ये आणि शूट कधी चालू करतोय असं म्हणजे पहिल्यांदा ऐकली. आणि कसं होतं की काही गोष्टीत ना आय थिंक सम आता रिसेंटली मी ते लाईन ऐकली अल्फान्सो कुरोन्सोची की एनीवन कॅन मेक अ फिल्म, अ गुड फिल्म इज अ वॉर आणि अ ग्रेट फिल्म इज मॅजिकल. मला असं वाटतं हा जो चित्रपट आहे ना, तो मॅजिकल झोनमध्ये आहे की गोष्टी घडत गेल्या. कथानक जेव्हा ऐकलं तेव्हा ते सत्य घटनेवर आधारित म्हटलं की आपल्याला लगेच क्राईम, लगेच सत्य घटनेवर आधारित, आता मर्डर आहे की काय, असं असं आपलं कंडिशनिंग झालंय. मला नाही, सत्य घटना आहे पण ही पॉझिटिव्ह स्टोरी आहे, प्रेरणादायी गोष्ट आहे. आणि ह्याचं जेव्हा कथानक आलं ते इतकं माझ्यासाठी म्हणजे झी स्टुडिओ आणि आम्ही जेव्हा इंटरनली बसलेलो की मुद्दा एवढाच होता की हे आपण नाही सांगायचं तर कोणी सांगायचं, हे झीने नाही सांगायचं तर कोणी सांगायचं. कारण Nice. आपल्याकडे झी स्टुडिओज आहे, झी मराठी आहे, झी टॉकीज आहे. आणि म्हणजे झी टॉकीजची तर मध्ये आम्ही लाईन पण म्हटलं, नुसतं बघणं नाही जगणं. की म्हणजे मी लहानाचा जो मोठा झालो ज्या चित्रपटांवर झालोय ते उतरलंय ना, ते 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 मनात राहतं. मग ते इकडचे असतील सिनेमे, कुठले हॉलिवूडचे असतील, पण आपण 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 सबकॉन्शियसमध्ये ते घेऊन फिरतो. ह्याचा मेसेज माझ्यासाठी फार म्हणजे फार प्रेशियस होता की शिक्षण जे असतं ते नुसतं म्हणजे यू कॅनॉट स्टॉप. म्हणजे एक व्हॅल्यू म्हणून मला म्हणजे एक व्हॅल्यू आहे माझी की आपला जन्म कुठे होतो आणि आपला जन्म कुठल्या परिस्थितीत होतो ते आपल्या हातात नसतं, पण आयुष्यात आपण कुठे पोचतो आणि आयुष्यात आपण काय करू शकतो हे आपल्या हातात नक्कीच असतं. आणि मला त्यात जे
नंतर कळलं की काही लोक PhD पर्यंत गेली. आपली गोष्ट 10वी पर्यंतची आहे, पण त्यातली काही लोक PhD पण परस्यू करू लागली. म्हणजे माणसाला जर संधी दिली तर माणूस काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि चांगल्या कामासाठी म्हणजे शिरूरकर म्हणून जी व्यक्तिरेखा आहे, माळे म्हणून जी व्यक्तिरेखा आहे, पण नंतर कुटुंब उभं राहणं, की मारुती कदमचं कुटुंब आहे, आजोबांचं कुटुंब, हे हे चांगल्या गोष्टी घडते. दॅट इज अ लॉट ऑफ पॉझिटिव्हिटी इन द फिल्म. आणि तो तो मला असं वाटला की हा जो मेसेज आहे हा झी स्टुडिओजने सांगायला हवा. म्हणजे डॉक्युमेंटरी स्टाईल न होता किंवा प्रचार की न होता करमणुकीतून प्रबोधन करता आलं तर ते व्हायला हवं. आणि ह्याच्यापेक्षा म्हणजे सत्य आहे ना, इट्स रिअल. देर इज नथिंग फिक्शनलाइज. यू कॅनॉट बी फाइंडिंग मोर इन्स्पायरिंग एनिथिंग विच इज बियॉन्ड दिस. आणि अख्ख्या टीमने जे कास्टिंग असेल, मग नंतर रायटर्स असतील, शिवराज असेल, जेवढं सुद्धा ते एंटरटेनिंग करायचा प्रयत्न झालेला आहे, आता आपल्याला प्रेक्षकच सांगेल की ते झालंय की नाही. आता लवकरच तो विकेंड येईल आमच्यासाठी, पण खूप प्रामाणिक प्रयत्न झालेला आहे. आणि प्रयत्न मला असं वाटतं, म्हणजे आम्ही असं बोलणारच आहोत, पण अख्ख्या कुटुंबासाठी इट्स अ गुड पॅकेज असं म्हणेन मी. की सुट्टी आहे, खूप आणि जे ट्रेलर नंतर जो सुद्धा फीडबॅक येतोय तो खूप म्हणजे आम्हालाच मोटिवेट करणार होतं. मग आम्हीच ठरवलं की नाही यार, थोडं और मेहनत करेंगे और घुमेंगे इधर उधर कर. कारण खूप प्रेरणा त्यांच्याकडून मिळते. ते म्हणजे रात्री झोपताना 10 कमेंट वाचले की म्हणजे आपण काम करतो त्याचं काहीतरी होतंय, ह्या प्लेजरच्या पलीकडे काहीच नसतं. की नुसतं टाइमपास काम करतोय की काहीतरी फरक पडतोय लोकांना. तर ह्या चित्रपटाच्या माध्यमातून झी स्टुडिओज असेल आणि अख्खी टीम होपफुली हे केलं आपण, ह्याचा अभिमान राहील असा पूर्ण प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून झालेला आहे. आणि होपफुली तो जो प्रामाणिक प्रयत्न झालेला आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेक्षक अप्रिशिएट करतील अशी अपेक्षा आहे. नाही, मला खूप मस्त वाटतं. म्हणजे भवेश सर छान पद्धतीने, उलट भवेश सर करेक्ट पर्सन आहेत त्याच्या प्रोसेसबद्दल बोलायला. कारण पहिल्या श्रीपासून ते आता द एंडपर्यंत जे काही गोष्टी त्यांनी ऐकली होती, आणि आता म्हणजे ट्रेलर लॉन्चलाच आम्हाला एक गोष्ट कळली की जे या सिनेमाचं जे नाव आहे आता थांबायचं नाही, हे त्यांनी सजेस्ट केलंय. कारण ते एवढं म्हणजे आम्हालाही पॉझिटिव्हिटी मिळते. आणि ज्या पद्धतीने गुलराज सिंगने गाणं केलंय किंवा मनोज सरांनी लिहिलंय, अजय सरांनी आणि आनंदीने गायलंय, आम्हा सगळ्यांनाच खरं ती स्फूर्ती मिळते. आणि शिवराज वायचळबद्दल विचारलं, त्याच्याबद्दल त्या मुलाबद्दल एक गोष्ट सांगेन की हे माझं करिअरचं 25वं वर्ष आहे. 2000ला सुरू केलं होतं. सो 25वं हे, आणि 25वं वर्ष स्पेशल पण माझ्यासाठी. कारण मध्ये खूप मी थांबलो 17ला, परत मी 13ला थांबलो, 17ला परत सुरू झालो. 17ला सुरू झालो तेव्हा झी स्टुडिओ माझ्यावर होतं. फास्ट एफ आला, फास्ट एफ हात दिली, ये रे पैसाने हात दिली. सो नट म्हणून मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात काहीतरी स्पेशल होत असेल तर तिकडे झी स्टुडिओ असतात. भवेश सर बसलेत म्हणून नाही बोलत, ही मला मिळालेली गोष्ट आहे. कारण थांबल्यानंतर कोणतरी पुश करणं लागतं, बरेचसे असतात. त्यात एवढा मोठा स्टुडिओ माझ्याबरोबर, आणि छोट्या छोट्या गोष्टीने का होईना त्यात आहे मी. तर ना ह्या काळात नटांना, म्हणजे भरत सरांना पण तो अनुभव आहे, आम्हाला अनुभव आहे. आम्हाला लोक भेटतात आणि बोलतात, अरे तुझ्यासाठी एक छान लिहिलंय मी, आपण लवकरच भेटू. आणि ते कधी भेटत नाही. खरं सांग तुझं, अरे तुझ्यातलं ना वेगळे पण कोणी काढलं नाही रे सर, माहितीये ना, तुझ्यात एक वेगळा हे होतं. आणि नो डाऊट कोण की ते काही जण सांगतात की तेच चाललंय, काहीतरी हे खूप जण बोलतात. खूप कमी लोकांनी करून दाखवले. त्यातला मी शिवराज वायचळचं नाव घेईन, कारण तुम्हाला 2-3दा भेटला, दादा काहीतरी डोक्यात आहे, एक स्पेशल येईल, लवकरच भेटायला येईल. हा, आणि आपलं रिॲक्शन, आमची तशी रिॲक्शन खरंच मेलेली असते, कारण आम्हाला याची सवय झालेली असते. हा ओके, हा ह्या लेवलच असतो आपण. पण त्या मुलाने ती गोष्ट आणली. म्हणजे मी खरं सांगतो, लोणावळ्याला आले होते नरेशन द्यायला. आम्ही 3:30 शूट करत होतो लोणावळ्यात, आणि तिकडे हॉटेलवर त्यांनी नरेशन दिलं. बरं, त्या मुलाबद्दल एक गोष्ट सांगतो, तो नट चांगला आहे, त्या श्रीकांत असोसिएट होता, त्याची प्रोसेस चांगली आहे, डॅन्टन नाटक केलंय. पण हा सिनेमा यायच्या अगोदर ना त्याचे कॅरेक्टर फिक्स होते. ऍक्टर नाही, कॅरेक्टर ते म्हणजे प्राजक्ता, भरत सर, मी, किरण, प्रवीण डाळमकर, आमचा पंकज पंचारिया, ओम भूतकर, आमची पर्ण पेठे, आशुतोष गोवारीकर सर,
आमच्या आणि आमची जी गँग आहे, जी की आमची 15-20 जणांची गँग आहे, त्यातली प्रत्येक कलाकार आहे ना, त्याचं नाव आता प्रत्येकाचं घेत नाही. त्या सगळ्यांसाठी मी प्रातिनिधिक स्वरूप माझं नाव घेतो, सिद्धार्थ जाधव. पण हे प्रत्येकाचं कॅरेक्टर काय असावं नाही त्यांनी वर्किंग केलं होतं. माझी मुलगी, माझी बायको, माझे वडील आहेत दीपक शिर्के सर. काहीतरी नवीन आणले त्यांनी. मी आयुष्यात दीपक शिर्के सरांबरोबर कधीच नाही काम केलं. मी त्या पहिल्यांदा काम करतो. पण त्यांच्यावरचं कनेक्शन हे त्याचं प्रिपरेशन होतं ॲज अ डिरेक्टर, रायटर. आणि त्याचा फायदा आम्हा सगळ्यांना खूप झाला नट म्हणून. काही जास्त करावं लागलं नाही. फक्त डिलिव्हर करा. आणि भरत सर एक गोष्ट म्हणतात ना, ते फॅक्ट आहे. ही गोष्ट माझी नाही आहे, ही गोष्ट आमची आहे. हा थॉट जो त्यांनी दिला ना ह्या सिनेमात, की भरत सरांचा सीन चाललाय, बाकी सगळे सपोर्टला आहे. प्रॅक्टिस सीन चाललाय, बाकी सगळं सपोर्टला आहे. किरणचा सीन चालला, बाकी सगळं सपोर्ट आहे. माझं सीन झालं, सपोर्ट आहे. कोणी घुसत नव्हतं. आणि ओव्हरकम करण्यापेक्षा सपोर्ट करूया, हा थॉट या सिनेमाचा आहे. म्हणून आता म्हणाल ना की 10 कमेंट वाचले की बरं वाटतं, कारण तो एफर्ट्स आम्हाला माहिती आहे. त्या प्रोसेसमधून आम्ही गेलोय. आणि त्या पोराचं खूप कौतुक आहे. भरत सरांना कसं ऍक्शन म्हणणार, आशुतोष गोवारीकर सर ज्यांनी ऑस्कर पर्यंत आपल्याला आपल्या अभिमानाने घेऊन गेलेत. मग करेक्ट आहे, तो माणूस जेव्हा सेटवर आला ते शिरूरकर सर होते, ते अभ्यासू होते. ते विचारत होते, हे असं हो का, असं होईल का, आमच्याशी गप्पा ऑफ द रेकॉर्ड गप्पा मारायची. तुम्ही दोघं एवढे शांत असता, आम्हाला बोलायचे ते. तुम्ही दोघं खरंच एवढे शांत असतात तर व्हायचं. मला वाटतं मला वाटतं शिवराजने तो जो सेटअप आहे ना कॅनव्हासचा, तो एवढा छान क्लीन ठेवला होता ना, की प्रत्येक जण येऊन आपापले रंग भरत होते. आणि आज ते चित्र ज्या फ्रेममध्ये लागते, झी स्टुडिओच्या फ्रेममध्ये लागते, ते कमालीच वाटतंय. आता फक्त 1 मे पासून ते आता सर्वांसाठी खुलं होईल. आणि मला एवढं माहिती आहे की ते चित्र सुंदर बनले. फक्त तुमच्या कौतुकाची स्थाप हवी, जी 1 मे पासून आम्हाला मिळेल. शिवराज माझा चांगला जवळचा मित्र आहे. मी त्याच्यासोबत काम कधीच नाही केलं, पण मी त्याच्या कलाकृती ऍक्टर म्हणून मी खूप बघितल्या होत्या. आणि प्रत्येक वेळी मला असं वाटायचं की हा ना काहीतरी वेगळाच करतो, हा ना काहीतरी वेगळाच, म्हणजे ऍक्टिंग मध्ये. त्यामुळे शिवराज फिल्म बनवतोय हे जेव्हा मला म्हणजे फोन आला त्याचा, तर तेव्हा मला असं झालं की येस मी करतीये, म्हणजे की हा ठीक आहे. तर ते म्हणे की अगं तू ऐकून तर घे. म्हटलं नाही शिवराज करतोय ना, मग मी करतीये. कारण तो इतका समजदार अभिनेता आहे, म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये समजून येतं. असा मुलगा काहीतरी छान काहीतरी करतोय, मुळात तो काहीतरी करतोय ह्याच्यातच इतकं हे होतं की मला त्याच्यासोबत कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने म्हणजे जोडलेच जायचं होतं, ऍज अन ऍक्टर तरी किंवा काहीतरी. आणि फिल्म करतोय म्हटल्यानंतर एखादा डिरेक्टर, म्हणजे आता मी खूप लहान आहे या सगळ्यांच्या मध्ये म्हणजे हे बोलायला, पण एखादा डिरेक्टर जेव्हा फिल्म करतो तेव्हा त्याच्या खांद्यावर केवढं मोठं जबाबदारी असते आणि केवढं ओझं असतं हे म्हणजे ह्याची जाणीव खूप कमी लोकांना असते. मी असं नाही म्हणणार की हो मला ती जाणीव वगैरे, पण आय हॅव सीन की असं आहे की प्रत्येकाला ते एक्सप्लेन करणं, प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देणं. आणि म्हणजे सेटवर गेल्यानंतर स्पॉट बॉय पासून ते प्रोड्युसर पर्यंत सगळे कोणाला प्रश्न विचारतात आणि कोणाकडे उत्तर असेल तर तो फक्त आणि फक्त डायरेक्टर असतो. बाकी कोणालाच काही माहिती नसतं, म्हणजे निर्णय त्याला घ्यायचा असतो. आणि मला ही त्याचं खूप मोठं साहस वाटलं आणि खूप शिकण्यासारखं होतं ते, की आपल्या बरोबरचा आपला मित्र एवढं मोठं धाडस करतोय, तर त्याला त्याच्या सोबत असणं, हे सपोर्ट करणं, म्हणजे हे खूप असं वाटेल की मी खूप ग्रेट आहे म्हणून मी सपोर्ट करते असं नाहीये, पण त्याच्या सोबत असणं आणि त्या प्रोसेसला समजून घेणं हे खूप आनंददायी आणि मजेशीर होतं. आणि शिवराज इतका म्हणजे तो डायरेक्टर आहे म्हणून असं नाही, किंवा तो इथे नाहीये किंवा तो इथे असला असता तरी मी हे म्हणाले असते की त्याच्या इतका समजूतदार, शांत, ऍक्टर्सला कसं हँडल करायचं याचं जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीने, जर कोणाला डायरेक्टर बनायचंही असेल नवीन आत्ताच्या ह्याच्यात, तर त्यांनी शिवराजच्या अंडर एडी म्हणून काम करावं आणि त्याच्या सेटवर जाऊन थांबावं. कारण कुठेही आरडाओरडा नाही, आवाज नाही, काय नाही. आणि जसं सरांनी सांगितलं, सिद्धार्थ सरांनी, कुठल्याही चित्रपटासाठी प्री प्रोडक्शन इतकं महत्वाचं असतं, तसं शिवराजचं प्री प्रोडक्शन इतकं स्ट्रॉंग होतं. त्याला प्रत्येक गोष्ट माहिती होती की त्याला काय करायची, किती करायची, कोणाकडून काय करून घ्यायचंय, कोणाकडून काय नाही करून घ्यायचंय. आणि त्यामुळे
त्याच्याकडे बघितल्यानंतर कधीही सेटवर पण असं नव्हतं की तो गोंधळून गेलाय त्याच्यामुळे आम्ही गोंधळलोय, असं कधीच नव्हतं. उलट आम्हालाच जास्त नर्वसनेस होता की आमचं बरोबर होतंय का नाही, आणि प्रत्येक जण त्याला जाऊन हे विचारायचं. म्हणजे आता भरत सर, आशुतोष सर किंवा सिद्धार्थ सरांनी हे विचारणं त्याला, आणि म्हणजे कारण तो इतका रिलॅक्स असायचा. पण अर्थातच तो समोर आम्हाला जरी असं दाखवत असता तरी आतमध्ये त्याचं सगळी गणितं चालू होती. पण ही इज अ ब्रिलियंट डिरेक्टर, आणि आय थिंक म्हणजे बहुतेक शिवराजच्या तर्फे मीच भवेश सरांना थँक्यू म्हणते की अशा म्हणजे अशा डिरेक्टरला किंवा अशा लोकांना, अशा क्रिएटिव्ह पर्सनला असा चान्स देणं, झी सारखा प्लॅटफॉर्म मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी इतका विश्वास ठेवून ते सगळं उभं केलंय आणि त्याने त्याचं चीज केलंय. हे तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे 1 मे पासून बघायला मिळेल. टीजर आणि ट्रेलर आणि ह्याच्यातून मिळतच आहे. पण खूप खूप ग्रेट. शिवराज बरोबर मी काम केलेलं आहे, आम्ही एक चित्रपट केलेला आहे, त्यामुळे मला त्याची नट म्हणून काम करण्याची पद्धत माहिती होती, आणि तो नट म्हणून पण तितकाच फोकस्ड आहे जितका तो आत्ता डिरेक्टर म्हणून फोकस्ड आहे. मला ह्यांनी बरंचसं सगळं सांगितलेलंच आहे. मला एक गोष्ट सांगायची की आम्हा सगळ्यांवर ना नट म्हणून काही टॅग लावलेले होते, तर ते टॅग बदलून वेगळे टॅग लावण्याचं धैर्य शिवराज आणि झीनी दाखवलंय, आणि ती फार महत्वाची आणि वेगळी गोष्ट आहे. नाहीतर हे नट नाही, हे याच पद्धतीच्या भूमिका करणार असं एक ठरलेलं आहे. किंवा कास्टिंगच्या वेळेला पण अरे ही नको, ही या पद्धतीच्या भूमिका करते, ही इथे बसणार नाही. तर हे सगळं न करता आम्ही एरवी ज्या भूमिका करतो त्यापेक्षा वेगळ्या भूमिका आमच्या वाट्याला देण्याचं धैर्य त्याने दाखवलेलं आहे, आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जितकी दिग्दर्शक म्हणून त्याची जबाबदारी होती, तितकीच नट म्हणून आमची ती पार पाडण्याची जबाबदारी होती. आणि हे दिसताना आता खूप सहज आणि सोपं वाटत असलं तरी ते हिमनकाचं टोक आहे असं मला वाटतं. त्याच्या खाली बराच मोठा काळ आहे त्याच्या मागे त्याने घालवलेला, त्याचा अभ्यास आहे, लिखाणात उत्तम आहे म्हणूनच ते पडद्यावर छान दिसलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून त्याला काय करायचंय ह्याची पूर्ण माहिती त्याला होती, त्यामुळेच काम शांतपणे चालत होतं. आणि मला असं वाटतं झी आणि त्याची तर अनेक डिस्कशन्स झाली असतील, त्यामुळे आमच्या पुढे येणाऱ्या गोष्टी खूप सहज सोप्या होत्या. म्हणजे आधीची सगळी वादळं झेलून तुम्ही झालेली होती, आणि एक शांत वातावरण आमच्याकडे होतं, कारण बॅक ऑफ द माइंड किंवा बॅक स्टोरीला हे सगळं घडून गेलेलं होतं. जो काही गोंधळ आणि डिस्कशन्स आणि हे करायचं का नाही, ते करायचं का नाही, आणि उत्तर आमच्यापर्यंत पोहोचलेली होती. त्यामुळे आमच्या दृष्टीने हे सोपं असलं किंवा बघणाऱ्यांच्या दृष्टीने हे सोपं असलं तरी त्याच्या मागे त्याने बराच काळ घालवलेला आहे दिग्दर्शक म्हणून. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतारे येतच असतात. कदाचित कलाकारांच्या आयुष्यात उतारे थोडे अधिकच येतात. तर या निमित्ताने असं कुठली घटना, प्रसंग किंवा काही किस्सा असेल जिथे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता थांबायचं नाही, तर ती कुठली घटना किंवा काय असेल जे आता शेअर करावं असं वाटेल? प्रमोशन Promotion पिक्चर येईपर्यंत आता थांबायचं थांबायचं नाही. नाही. मी माझं उत्तर दिलं आजचं. आणि पिक्चर आल्यानंतर प्रेक्षकांनी थांबायचं नाही, चित्रपटात जायचं आणि चित्रपटात जाऊनच चित्रपट बघायचा. सेम तुमच्या आयुष्यातली आता थांबायचं नाही. नाही, खूप आहे तशा. म्हणजे मी ते आणि खूप ठिकाणी बोललोय मी त्या गोष्टी, आणि मला ते बोलायला काही वागू वाटत नाही. मला खूप म्हणजे मी जेव्हा काम करायला लागलो होतो तेव्हा खूप जणांना इन्स्पिरेशन मिळालं होतं. अरे हा पोरगा काम करतो यार, अरे आम्ही पण असे काम करू शकतो, अशी सगळ्यांना एक स्फूर्ती मिळाली होती. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे कलाकाराच्या आयुष्यात फक्त चढ नसं उतारही असतात. आणि माझा भाऊ मला एक खूप चांगली गोष्ट म्हणतो. तो बोलतो तुम्हाला सगळ्या नटांना लोकप्रियतेचा शाप आहे. तो लोकप्रियता आहे, पण त्यात ती गोष्ट असते, आणि ती कशी हँडल करावी ह्याचं एक वेगळं काय म्हणतं, वेगळं गणित असतं जे तुम्हाला सापडता आलं पाहिजे. तुम्हाला छानही लोक कौतुकही करतात, तुमचं लोक ट्रोलही करतात. आणि माणूस म्हणून मी म्हणेन की फक्त नट म्हणून नाही, माणूस म्हणून पण अशा खूप साऱ्या गोष्टी येतात. म्हणजे माझ्या दिसण्यापासून ते आत्ताच्या माझ्या स्टायलिंगपर्यंत, माझ्या ॲक्टिंग स्टाईलपासून ते आत्ताच्या ॲक्टिंग स्टाईलपर्यंत प्रत्येकजण प्रत्येकाला जज करत जातं. नट म्हणून मला असं वाटतं की मी त्या गोष्टी आत्ता खूप पॉझिटिव्हली घेतो. वयानुसार, अनुभवानुसार तुम्ही त्या निगेटिव्ह घेत असता. अरे तुम्ही कोणीही परफेक्ट नसतं. तुम्हाला कोणी साबण विकतं ते पण 99.99% एक कुठेतरी 0.1% ठेवतातच सगळे. तर कोणी परफेक्ट नसतं, पण त्यातून तुम्ही शिकावं. मी उलट थँक्यू म्हणतो अशा प्रसंगांना. मी
म्हणजे मी 13 ते 17चा काळ सांगतो जिथे मला सिनेमातून काढलं होतं किंवा मला काहीच नव्हतं. त्यासाठी माझ्यासाठी प्रसाद कांबळी, केदार शिंदे सर, महेश मांजरे सर उभे राहिले. त्यांनी मला सिनेमात ठेवलं. माझ्यासाठी नाटक केलं. मला आदित्य सर पोद्दार, क्षितिज पटवर्धन, झी स्टुडिओ, रितेश देशमुख सर यांनी फास्टर फॅने दिला. मला मला संजय जाधव, तेजस्विनी पंडित, अमय खोपकर, उमेश कामत यांनी मला एरेरे पैसा दिला. सो मला असं वाटतं की तुम्ही थांबता तेव्हा तुम्ही खूप विचार केला पाहिजे. आणि माझ्या आयुष्यातला आता थांबायचा नाही मोमेंट हा मी खूप अर्थाने जो बदललाय तो 2.0 सिद्धार्थचा तो जो मी स्वतःला म्हणतो किंवा म्हणून घेतो तो वाटतं 2017चा काळ आहे. यात मला नवीन दिग्दर्शक, नवीन लेखक, मित्रमैत्रिणी आणि इंडस्ट्रीने पुन्हा एकदा म्हणजे ज्या ज्या सिनेमातून मला काढला होता त्या दिग्दर्शकाकडे पुढचा सिनेमा मी केला किंवा त्याने मला विचारलं तर ही प्रोसेस जी आहे ती खूप मस्त असते. सो मला वाटतं की हे हे अनुभव यावेत. पण मला एवढंच म्हणायचं आहे की त्याचा भाऊ खूप करू नये. खरे प्रत्येकाला येतं, प्रत्येकाचं होतं. त्यातून तुम्ही कसे बाहेर आलात ती गोष्ट आहे, ती सांगण्याचा प्रयत्न करा. सो माझ्यासाठी आता थांबायचा नाही मुवमेंट हा 2017चा फास्टर फेन आहे, जिथून मी नट म्हणून जी गोष्ट मिस करत होतो मराठी सिनेमा तिथून मी करायला लागलो. आणि आता मी नेहमीच म्हणतो मी किती चांगला नट आहे माहिती नाही, पण मी खूप लकी नट आहे की मराठी इंडस्ट्रीत खूप छान छान सिनेमाचा मी भाग आहे. आणि म्हटल्याप्रमाणे जेव्हा करिअर सुरू केलं होतं तेव्हा वाटलं पण नव्हतं की ह्या कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करेन. पण ह्या 25 वर्षाचा साक्षीदार माझा गुरु, काय म्हणा त्यांना, मोठे भाऊ भरत जाधव सर इथे आहे. त्यांच्या साक्षीने प्रवास सुरू झाला आहे आणि त्यांच्या साक्षीने प्रवास करतो आणि त्यात माझ्याबरोबर ते आहे याचा मला अभिमान आहे. आणि तोच माझ्यासाठी आता थांबायचा नाही मोमेंट जो या सिनेमातही त्यांनी अप्रतिम काम केलं. आणि माझं काम जर चांगलं झालं असेल तर त्याला शिवराज वायचळ हा कारणीभूत आहेच, पण त्याच्याबरोबर पंकज पंचारिया, प्रवीण डाळिंबकर, किरण खोजे आणि भरत जाधव सर हे तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी एक मुद्दा मांडला ना की तुम्ही त्या भूमिकेत कधी म्हणता तुम्हाला तुमचं काय, मला वाटतं ती आपली स्पेशालिटी आहे. पण त्याच्या एक पैसा मला बोलले ते मला मी सांगतो एक BNCचा सीन आहे तिथे ते जमत सर बोलले कंट्रोल लिहास ना, कंट्रोलली ते इमोशन आण. मी केलं ते मला आवडलं. तर मला वाटतं की पदोपदी कुठेतरी त्यांच्यासारखा गुरुमित्र माझ्यावर आहे त्यामुळे होते छान. तर तीच माझ्यासाठी थांबायचं नाही मोमेंट आहे. सिद्धार्थ सर तुम्हालाच प्रश्न आहे. पहिलं तर खरंच खूप वेगळी कथा आहे. खूप दिवसांनंतर आम्हाला चांगली कथा किंवा दर्जेदार कथा पाहायला मिळणार आहे. पण सिद्धार्थ सर तुम्ही मराठी, हिंदी दोन्हीकडे काम केले. तर या दोन्ही इंडस्ट्रीमधला किंवा दोन्ही भाषांमधील चित्रपटांमधला तुम्हाला जाणवलेला एक सर्वात मोठा फरक कोणता? मग तो चांगला, वाईट काही? पहिली गोष्ट म्हणजे एक क्लिअर करतो, मी हिंदीत खूप काम केलेलं नाही आहे. मी रोहित शेट्टी सरांबरोबर काम केलं आहे सिम्बामध्ये आणि सर्कस आणि अगोदर गोलमाल. पण हे जे सगळं काम केलं ना त्याला कारणीभूत मराठी सिनेमा, मराठी नाटकच आहे. सो मी काही फरक नाही आहे. उलट मराठी नटांना अप्रतिम रिस्पॉन्स मिळतो, खूप रिस्पेक्ट आहे. म्हणजे मी महेश मांजरेकर सर एक फक्त प्रभुदेवाबरोबर सीन केला होता मी, म्हणजे राधे, आणि मी रोहित सरांबरोबर काम केलं. तर मला वाटतं की मराठी कलाकारांना प्रचंड रिस्पेक्ट मिळतो, मराठी कलाकारांना ताकदीचे रोल मिळतात आणि ते त्या पद्धतीने वाजवतात. म्हणजे मी एक गोष्ट अनुभव सांगेन की आमच्या सिम्बामध्ये सर अरुण नलावडे सरांनी छोटासा रोल केला होता, पण त्यांनी तो एक्सप्रेशन दिल्यानंतर मी तिथे मॉनिटरच्या इथे बसलो होतो. तो रोहित सर असं म्हणाले की ॲक्टर आहे, का आर्टिस्ट आहे. मला वाटतं ही मराठी नटाची ताकद आहे की तो एका सीनमध्येही करू शकतो. पण कंपॅरिझन काही नाही आहे. मी बंगाली सिनेमा केला आहे, आपण बाकी सिनेमे करतो. मला वाटतं की माझा बेस हा एकांकिका स्पर्धा मराठी नाटक आहे, त्याच्यामुळे सगळं करू शकतो मी. तर मला ते करायला आवडतं आणि तो फरक नाही आहे, तुमच्यावर आहे तो, तुम्ही कसे प्रेझेंट होता. तर रोहित शेट्टी सेठ कमाल माणूस आहे, मराठी नाटकं पाहतो, मराठी सिनेमे फॉलो करतो, मराठी साहित्य फॉलो करतो, मराठी म्हणजे त्यांचे बरेचशा गोष्टी या मराठी बेस असतात, त्यांच्या सिनेमाचा बेस मराठी असतो. सो प्रचंड चांगला अनुभव आहे मला आत्तापर्यंत. आणि मी जिकडे जातो कुठलाही म्हणजे मला नाही कुठलाही मराठी नट गेला तरी तो मराठी व्यतिरिक्त काम करत असेल तर त्याला आपलेपणाच मिळतो. पण हे सगळं मिळतंय ते मराठी नाटक, मराठी एकांकिका स्पर्धा आणि मराठी सिनेमा याच्यामुळेच मला मिळतंय, हे मात्र आहे. भवेश सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की आता थांबायचं नाही या चित्रपटाचा एक कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेत सुद्धा झाला होता.
म्हणजे शुभारंभाचा. तर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर समाज माध्यमांवर जोरदार चर्चा आहेत. सिद्धार्थ सर आणि भरत सर एकत्र काम करतायत, त्यामुळे प्रेक्षकसुद्धा खूप आनंदी आहेत. तर ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मग मुंबई महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? अ, जी सुद्धा सिस्टम इन्व्हॉल्व्ड होती ट्रेलर लॉन्चला, जे सिनियर्स होते, त्यांच्याकडून प्रतिसाद उत्तम मिळालेला आहे. आता ही गोष्ट ज्यांची आहे, म्हणजे जिथून सगळं सुरुवात झालेली आहे, त्या लोकांपर्यंत ते पोचावं आणि त्यांना आता म्हणजे चित्रपट अजून रिलीज व्हायचा आहे आणि मला असं वाटतं की बऱ्याच जो फीडबॅक मिळतोय, ज्या लोकांकडून मिळतोय, ते एम्पथाइज करतायत या गोष्टीबरोबर. हे कळतंय असं, म्हणजे जेवढा सुद्धा आमचा अभ्यास झालेला आहे. पण तो स्पेसिफिकली BMC वर्करचा स्पेसिफिक फीडबॅक असा मिळालेला नाहीये. तो असा स्पेसिफिक फीडबॅक मिळालेला नाही. सिस्टम म्हणजे BMCची लोकं जी आहेत आम्हाला चांगला फीडबॅक देत आहेत. आपण त्यांच्यासाठी खास काहीतरी करणार पण आहोत पुढे जाऊन. शोज असतील, BMC शाळा असेल, असा एक प्लॅन आहे. पण तो क्लोजर टू रिलीज आहे. हो. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. भवेश सर, तुमच्यासाठीच प्रश्न आहे. आता मराठी इंडस्ट्रीमधली म्हणजे गणितं त्यानुसार बदललेली आहेत. तर या दृष्टिकोनातून एखाद्या चित्रपटाची कथा निवडताना तुम्ही निर्माते म्हणून कसे पाहता? की हा चित्रपट जास्त प्रेक्षकांना अपील होऊ शकतो? म्हणजे या दृष्टिकोनातून मी विचारते. नाही, खूप मोठा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्याच निर्मात्यांना, म्हणजे मराठी निर्माते आणि हिंदी निर्मात्यांना पण हा प्रश्न आहे. रिसेंटली तर मी स्टेजवर जावेद अख्तरजी आणि आमिर खानजींना पण डिस्कस करताना पाहिलं की काय करायचं. नाईस. आणि ना जेव्हा ते पाहिलं मी आणि तो अर्ध्या तासाचा काहीतरी इंटरव्ह्यू होता आणि आमिर खान एका पॉइंटला म्हणतात की हो काय चाललंय काय, बोलला आता ह्यांना तसे प्रश्न पडत असतील तर आपला जो विचार चालू आहे तो डिरेक्शन बरोबर चालू आहे, म्हणजे ते असं फॉर्म्युला तर नाही आहे. पण इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन आणि म्हणजे हा खूप मोठा मुद्दा आहे की मराठी चित्रपट आणि मराठी चित्रपटांचं काय चालू आहे. ह्या प्रश्नाबरोबर मला अजून एक प्रश्न विचारला जातो, तो पण खूप टफ आहे, की सगळ्या भाषांमध्ये OTT आहे, मराठीमध्ये का नाही आहे? तर आहे ना, हां, सो आय थिंक इट्स अ सिस्टमिक क्वेश्चन. मी त्याला याला हँडल तर सोपा प्रश्न की गोष्ट कशी निवडायचा प्रयत्न करतो. यामध्ये मला असं वाटतं जे सुद्धा चालू आहे की लोक डिजिटलवर जे आहेत आणि मग नंतर तुमच्याकडे OTT आहेत. कॉन्टेंट मला वाटतं 5-6 टाईम, म्हणजे मी म्हणतो की मराठी चित्रपटांना जाणारा जो प्रेक्षक आहे तो रोज 2 तास मोबाईल बघतोच आहे. तो ट्रेनमध्ये असेल, तो बसमध्ये असेल, तो टॅक्सीमध्ये असेल. पुस्तकं तर कोण वाचत नाहीत, बरोबर? ते मोबाईल उघडतात आणि ते बघतात. म्हणजे रोज 2 तास दिवसभरात जो प्रवास असतो आपला, जिकडे सुद्धा जात असतील ते कन्झ्युम करतात कॉन्टेंट, बरोबर? मग नंतर संध्याकाळी सगळे चॅनल्स आहेतच की आमचा शो बघा, आमचा शो बघा, आमचं ते आहे. नंतर शुक्रवारी शनिवारी मोठे होर्डिंग्स लागतात की नवीन सिरीज आलेली आहे ती पण बघा. ती अर्धा वेळ फुकटच Amazonवर वगैरे चालूच असतं, बरोबर? एवढं सगळं कॉन्टेंट असताना आता भवेश जानवलेकर पण शुक्रवारी बोलणार की माझा पण चित्रपट येऊन बघा. सो हा जो चॅलेंजिंग भाग झालेला आहे ना, तो इट इज चॅलेंजिंग ना. आणि मोठ्या स्क्रीनवर जर लोकांना बाहेर काढायचं असेल तर तो जो अनुभव द्यायचा आहे, तो जो मेसेज असेल, तो सुद्धा पूर्ण पॅकेज असेल, तो तेवढाच मोठा असायला हवा. आपल्याकडे अजून एक अडचणीचं काय होतं मला असं वाटतं की मराठी चित्रपट 4 आठवड्यात OTTवर येतो. हिंदीमध्ये मला वाटतं तो नियम 8 किंवा 10 आठवड्यांचा आहे. पण मराठीवर हे 4 आठवड्यांनी येणार, म्हणजे तुम्ही विचार करा की प्रेक्षकांना माहिती आहे की कुठेतरी येणारच आहे. तो प्रकार मला असं वाटतं की तो अड्रेस करायला पाहिजे सिस्टमने, की आपण वेळ देतोय का लोकांना? कारण तो येणारच असेल तर तो प्रॉब्लेम आहे. कथेच्या बाबतीत मी असं म्हणेन की राईट असं नाही बोलता येणार. पण ज्या गोष्टींना खूप मास अपील असेल, मोठा अपील असेल, ते मला असं वाटतं की त्याची शक्यता जास्त आहे असं मला वाटतं.
ह्यामध्ये चित्रपटच चांगला व्हावा म्हणजे एक छोटा विषय पण चांगला होऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे अ, 1 वर्ष झालं ज्यात म्हणजे एक म्हणजे आकडेवारी सांगायची तर एक 3 करोडचा सिनेमाने खूप मोठा धंदा केला आणि एका 10 करोडच्या सिनेमाने पण तेवढाच धंदा केला. एकाच वर्षामध्ये 12 महिन्यांमध्ये ते झालं. आणि त्यातून त्यातून हे कळतं की मराठी प्रेक्षकांना आहे ना स्केलपेक्षा जर तुम्ही मराठीपणा आणि इमोशनल जर तुम्ही हे केलंत आणि मोठ्या स्क्रीनच्या हिशोबाने. म्हणजे कसं आहे की आज आज कॉमेडी फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की मी जेव्हा मोबाईलवर असतो तेव्हा मी कॉमेडीज बघत असतो. मी काही जास्त कॉमेडी इज व्हेरी ईझी टू कन्झ्युम म्हणजे आता व्हिडिओज येत राहतात. त्यात कॉमेडी सिनेमाला कदाचित मला असं वाटतं जास्त मेहनत करावी लागेल बॉक्स ऑफिससाठी. की परत अनलेस इट्स अ तुफान कॉमेडी. म्हणजे हलकी-फुलकी कॉमेडीला तो पूल येईल की नाही मला शंका वाटते. कारण मी मी हसतोय. मी YouTube बघताना जे काही मला दिसतंय मी हसतोय. म्हणजे हसण्याचा जो माझा हे असेल की मला एवढं-एवढं हसावं लागतं आठवड्याला किंवा महिन्याला, ते माझं पूर्ण होतंय मोबाईलवर. त्यात परत थिएटरला आता तुम्ही परत हसायला या अनलेस इट इज अ कल्ट तो चॅलेंजिंग वाटेल. पण नॉन नॉन डिजिटल कंटेंट जर मोठ्या स्क्रीनवर आलं, आता फॉर एक्झाम्पल आपला जो आहे म्हणजे काय निकष काय तर सत्य घटना आहे, इन्स्पायरिंग आहे आणि ही गोष्ट इझिली अशी पटकन UGC किंवा डिजिटलवाली नाही आहे. यू कॅन क्रिएट अ गुड एक्सपिरियन्स अराउंड इट आणि ह्याला लेगसी व्हॅल्यू राहील. चित्रपट चांगलाच झालेला आहे आणि तो तो होईल मोठा. पण तो माइलस्टोन मैलाचा दगड ठरणार आहे हे नक्की, की हा चित्रपट मैलाचा दगड ठरेल. आता प्रेक्षक ठरवतील की तो बॉक्स ऑफिसवर किती जण आणि काय होतंय ते प्रेक्षकांनी ठरवायचं आहे, आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे. आणि मी हे पण म्हणतो की म्हणजे हा प्रश्न खूप सिस्टमिक आहे म्हणून उत्तर कदाचित इकडे-तिकडे जाण्याची शक्यता आहे. पण हा सिस्टमिक इश्यू आहे. लोकांना मराठीत लोकांना जशी नाटकाला त्याची सवय आहे, तशी सिनेमाला त्याची सवय आहे का? हा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे मला असं वाटतं ती सवयच नाही आहे आणि ती सवय लागायची असेल, तर एक स्टुडिओजने किंवा एका प्रोड्युसरने 2 वर्षातून एकदा मोठा सिनेमा देऊन ते राहणार नाही. वर्षाला मग मध्यंतरी आपला जो सुवर्णकाळ होता मी असं म्हणेन 12-13 पासून 17-18 पर्यंत कोविडच्या अगोदरपर्यंत जेव्हा आहे ना वर्षाला 3-3, 4-4 चित्रपट मोठे होते. तर लोकांना सवयी लागलेल्या, की सिनेमात चला जाऊ. आता तो म्हणजे उन्हाळ्यात एक म्हणजे पावसाळ्यात ट्रेकिंगला जातात ना, पावसाळ्यात ट्रेकिंगला जातो तसा प्रकार झाला. की पाऊस पडावा लागतो. मग ते जरा जून ऑगस्टपर्यंत धरणं काय ते वॉटरफॉल यावे लागतात मग नंतर तसं झालंय. पण ही सवयीचा भाग लागायचा असेल तर अख्ख्या मराठी इंडस्ट्रीने तो तो कन्सिस्टंटली सिनेमे देणं फार महत्वाचं आहे. प्रेक्षकांना सवय लागायला पाहिजे. तो सवयीचा भाग राहिलेला नाही असं मला वाटतं. तो चॅलेंजिंग आहे पण म्हणजे मराठी चित्रपट इज अ चॅलेंज. भवेश सर, यालाच जोडून एक असा प्रश्न आहे की 2025मध्ये जानेवारी महिन्यातच 8 ते 10 मराठी चित्रपट एका महिन्यात प्रदर्शित झाले. त्याच्यानंतर आपण बघितलं जानेवारी ते एप्रिल खूप मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. एका दिवशी 2 ते 3 पण झालेले आहेत प्रदर्शित आणि मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम आशयघन चित्रपटांची निर्मितीही होत असते आणि मग मराठी प्रेक्षकांसमोर अनेक ऑप्शन्स असतात. अरे हा पण चांगला चित्रपट आहे, हा पण चांगला चित्रपट आहे. पण होतं असं की एकाच वेळी 3-4 रिलीज होतात असल्यामुळे ते कुठेतरी प्रेक्षकांचं नियोजन खालीवर होतं. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की मराठी चित्रपटसृष्टीतील निर्मात्यांनी समन्वय साधून कुठेतरी हे रिलीज डेट्सचं मॅनेजमेंट केलं पाहिजे? या दृष्टीने तुम्ही कसं बघता? नाही म्हणजे मला असं वाटतं की सप्लाय म्हणजे खूप सिनेमे आता आता पण एप्रिल आणि मेमध्ये बरेच सिनेमे येणार आहेत आणि मला असं वाटतं की काही ठराविक विंडोज असतात ज्यात सिनेमाचं प्लॅन करता येतं. ह्यामध्ये उत्तर असं आहे की जर तो समन्वय साधता आला तर उत्तम. तर ते नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण मला दुसऱ्या बाजूला काय वाटतं की व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूमपेक्षा आहे ना क्वालिटी फार महत्त्वाची ठरते मला वाटतं. आता आपण नेहमीच म्हणतो की आशयघन सिनेमे होतात. आता आशयघन सिनेमे बघतो कोण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ते बघत असतील तर एक OTT उभा राहिला असता. म्हणजे भोजपुरीमध्ये जर एक OTT होऊ शकतो तर मराठीत होत नाही. हे 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 फॅक्ट्स आहेत. म्हणजे मला असं वाटतं आपल्याला हाईड करता कामा नये.
आपण म्हणजे मोठ्या मोठ्या शब्दांखाली हाईड होता कामा नये. कॉन्टेंट आणि म्हणजे एक आहे की प्रेक्षक ठरवतोच ना. आता आता मी मी नेहमी म्हणतो की या गेल्या वर्षी ती तुंबड रिलीज झाला, बरोबर, तो चांगला चालला. मग सगळ्यांनी लाईन लावली की आता आपण परत सगळे जुनं बाहेर काढूया. नंतर मुंजा वॉज अ सरप्राईज हिट, त्याचा बेस मराठी, ओके. आणि आता छावा, ठीक आहे ना. मग छावाचं माझं मध्ये अर्ध त्याचं अर्ध जे काय झालं असेल ते महाराष्ट्रातूनच झालंय आणि त्यातलं अर्ध पण मराठी लोकांनीच पाहिलं असेल, बरोबर. तर तो इंटरेस्टिंग प्रश्न आहे की मराठी विषय हिंदीतच यायला हवेत का, किंवा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे की छावा हाच सिनेमा मराठीत आला असता, हाच सिनेमा, तर 600 करोड दिसले असते का. मग कोणीतरी मला सांगितलं की नाही आपल्याकडे विकी आहे का, असं कोणीतरी मला असं एक प्रश्न येतात ना बाबा. पण आयरनिक आहे की मराठी विषय मोठे होऊ शकतात. सिंगम, रोहित शेट्टी, व्हॉट इज इट डुईंग, ओके. सो हे ना विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काय एक्झॅक्टली कुठे कुठे काय गडबड होते. जबाबदारी मला असं वाटतं प्रेक्षकांपेक्षा आम्ही घ्यायला पाहिजे, क्रिएटर्सने. कारण प्रेक्षक दाखवतोय की मी येईन बघायला. म्हणजे ही जी उदाहरणं दिली मी, मला असं वाटतं की प्रेक्षक सांगतो की मी याला तयार आहे, यू मेक द राईट प्रोडक्ट. मग नंतर माउंटिंग असेल त्याचं काय असेल, पण आमच्याकडे आधी क्रिएटर्स म्हणजे आमची इंडस्ट्रीने आहे ती ती ते प्रोडक्ट्स द्यायला हवे. सो जबाबदारी आम्ही आमच्याकडे घेतोय. सो सर एक याला जोडून असा प्रश्न आहे की तुम्ही आता रिलेटेडचा मुद्दा जो मांडला, सिद्धार्थ सर असतील, भरत सर असतील, यांचे जुने चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, त्याच्यावर मीम्स बनतात, रील्स बनतात वगैरे. तर झी स्टुडिओच्या असं काही प्लॅनिंग आहे का की जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करणं? ते प्लॅनिंग मध्ये आता मध्ये सैराटचा प्रयत्न झालेलाच. पण मला असं वाटतं की रिलीज हे जे हा जो आता अति झालाय ऍक्च्युली. म्हणजे कुणीतरी चालू केलं, मग सुरुवातीचे 3-4 सुरू झाले, मग आता रांगच लागली सगळ्यांची. मला वाटतं ते नाविन्य संपणार आहे आता. म्हणजे काय होतं की ओव्हर अब्यूज झालं की मग त्यात नाविन्य संपतं. मग परत मग आता राईट नाव विल हॅव टू वेट कुठेतरी एक राईट टाईमला, काहीतरी राईट ओकेजनला, जेव्हा नवीन चित्रपट नसतील असं काहीतरी साध्य करून ते नक्कीच करता येईल. कारण मला असं वाटतं जुन्या चित्रपटांना परत मोठ्या स्क्रीनवर जो नॉस्टॅल्जिया व्हॅल्यू आहे तो व्हॅल्यू आहे. पण आता काय सगळेच उतरलेत, सगळेच बोलवत आहेत आणि परत प्रेक्षक कन्फ्यूज होणार की आता करू काय. पण त्याचा एक वेळ येईल, मला असं वाटतं परत येत राहील. ते कोणाला तरी सुचलं की आपण ट्राय करूया, ते लागतं होतं ते तेवढा तो बेस. पण म्हणजे तुंबाड जेव्हा झाला आता मध्यंतरी लैला मजनू म्हणून अजून एक चित्रपट, तेव्हा काही नव्हतं बाजारात आणि नॉस्टॅल्जिया व्हॅल्यूसाठी लोक जाऊ शकतात. तर तो रिव्हॅल्युएट करता येईल. सध्या मराठी चित्रपटांपेक्षा मराठी नाटकांकडे प्रेक्षकांची ओढ आता अधिक वाढली आहे. म्हणजे ₹300 किंवा ₹150 प्रेक्षकांना चित्रपट म्हणजे ते मोजून चित्रपट नाही बघावंसं वाटत आहे. ₹500 आणि ₹700 देऊन प्रेक्षकांना नाटक बघावंसं वाटतंय. आता ह्या मागचं नेमकं कारण काय? भरत सर, सिद्धार्थ सर, कारण तुम्ही पण आता निर्माते म्हणून येत आहेत, तर तुम्ही याचं उत्तर द्या, यामागचं नेमकं कारण काय? भरत सर योग्य होते. नाटकाला म्हणजे असं म्हणत नाही की चित्रपटाला परंपरा नाही, पण नाटकाला खूप जुनी परंपरा आहे. आणि तिथपासून ते इथपर्यंत रसिक प्रेक्षकांच्या बॅक ऑफ द माइंड नाटक हा खूप जवळचा आहे. चित्रपटही आहे, नो डाऊट. पण तुम्ही तुमच्या आजोबांपासून जर विचारलं असतो किंवा त्या बडजोबांना विचारलं तर तेच सांगतो की आम्ही नाटकाला नटून थटून जायचो. ते कल्चर ते ना आजपर्यंत लोकांमध्ये आहे. म्हणजे नटून थटून जातो किंवा जायचं आहे म्हणजे एक सण असल्यावर कधी नाटकाला येतात, ते सण एन्जॉय करतात आणि छान जातात. मग सणाचा जरासा आजचं जरा ह्या महिन्यात जरा सणासाठी आपण पैसे जास्त ठेवूया आणि नाटक त्यांना ₹500 पण असं ना आम्ही बघून येतो. आणि दुसरी गोष्ट लाईव्ह आहे. लाईव्हचे गणित वेगळे आहेत. जसं आता आपला मस्त विषय आला की नाटकात देखील आम्ही जुने नॉस्टॅल्जिक नाटकं काढतो आणि परत लोकांना तिथे आणतो. पण आमच्या नाटकांमध्ये गॅप असतो मध्ये की माझे आता महाराष्ट्रात मी शो करत असेल तर माझं पुण्यात असेल तर मी मुंबईत चालू नाटक लावू शकतो आणि पुण्यात जर तिथे कुठलं नाटक नसेल तर मी निदान माझं जुनं नाटक लावू शकतो.
चित्रपटाला जसे म्हणाले की मध्ये गॅप असा पाहिजे की जिथे आम्ही नॉस्टॅल्जियाला पण आणून परत ऑडियन्सला खेचू शकतो. तर ते चित्रपटाच्या बाबतीत होत नाही, कारण एका टायमाला सगळीकडे चित्रपट लागतात. नाटक एका टायमाला सगळीकडे लागत नाही. नाटक हा स्वतःचा प्रोजेक्टर घेऊन फिरत असतो. गावागावात, शहरात शहरात फिरत असतो. त्यामुळे मला इथल्या पण लोकांना खुश करता येतं, मला तिथल्याही लोकांना खुश करता येतं. कारण नाटकांचे प्रयोग संख्या वाढतात. मुंबईत वगैरे तू म्हणतेस तसं लोक येतात. पण हा आपला कल्चरचा भाग आहे. पण पिक्चर कल्चरचा भाग नाहीये का, तर आहे. फक्त ऍट अ टाइम जे सगळे येतात ना, तर आपण पॉझिटिव्हली त्याचा विचार काय करूया की लोकांकडे पर्वणी आहेत आता. हो. माझ्या आता एप्रिल मे सुट्ट्यांचे दिवस आहेत. मला हाही चित्रपट पाहायला मिळणार आहे, मला तोही चित्रपट पाहायला मिळणार आहे. आणि छान छान चित्रपट जर येतात तर लोक म्हणतात चल ना, आज हा बघितला, पुढच्या मंगळवार बुधवार जर हा पण बघून येईल. मग हे कधी हा बघेन आणि हा बघून येईल म्हणणार, जेव्हा त्याची गोष्ट चांगली असेल आणि लोकांना वाटलं की मला हा बघायचाच आहे चित्रपट. तर असे जर चांगले चित्रपट येत असतील तर ऍट अ टाइम 3 चित्रपट आले म्हणून डिस्टर्ब व्हायचं का? तर मला असं वाटतं की नाही, त्या गोष्टीचा आपण आनंद घेऊया ना, की आपल्याला हा पण बघतील, मला तो पण बघतील. म्हणजे आता चॉईस ठेवलंय, हट्ट नाही ठेवलंय की मला तुम्ही या आणि माझा चित्रपट बघा. हट्ट नाही, आता चॉईस आहे तुमच्याकडे. तर चॉईस आपापल्या चवीने आपापल्या मताने छान केलं, छान ताट भरलंय, छान जेवायचं. आज इकडे जेवलं, जा तिकडे जेवलो, आज ह्या हॉटेलचं जेवण बरं होतं, त्या हॉटेलचं जेवण बरं होतं. तो आस्वाद जरी घेऊन लोक बाहेर पडले तर आमच्याकडे ते खूप आहे. कारण पिक्चर जास्त येतोय म्हणून आपण मारामारी करण्यापेक्षा चांगले चित्रपट लोकांना आवडतातच आणि आवडणारच. लोकांसाठी तर चांगले आहे. ज्यांना जमेल तसं तो चित्रपट पाहावा. ज्यांना वाटलं हा नको बाबा, मला नाही पाहायचंय, हट्ट नाही ना, हा नाही बाबा मला पाहायचंय, मला हे जरा विषय जरा मला खूप गडद वाटतोय, त्रासदायक वाटतोय, की मला इथे खूपच रिलीफ वाटतंय, लोकांसाठी चॉईस आहे तो. मला वाटतं हे अवेअरनेस आहे ना, जस्ट टू एक्सटेंड दिस पॉइंट, हा अवेअरनेस म्हणजे माध्यमातून प्रिंटमध्ये बोलतोय मी की म्हणजे किती लोकांना थोडंसं सेन्सिटिव्ह करायला हवं की देम वॉन्टिंग टू गो आउट अँड सी द फिल्म इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मला असं वाटतं आपण ते करायला हवं. कारण काय होतं की समस्या आहे हे प्रेक्षकांना किती माहिती आहे मला माहिती नाही. की हे आता मला प्रश्न जेव्हा विचारला जो OTTचा असेल किंवा सिनेमा तुम्ही जो विचारला, हे त्यांना किती माहिती आहे माहिती नाही. म्हणजे ज्या वर्षी अभिजात भाषा म्हणून आपल्याला दर्जा वगैरे मिळतो, त्याच पॅरलली आपण हे नाही चालत आणि ते नाही चालत असं करतो. कुठेतरी प्रेक्षकांना माहिती आहे का की भाषेसाठी म्हणजे आता साहित्य संमेलनं होतात आणि पुस्तकांचा विषय निघतो. तसं चित्रपटांचं असेल, नाटकांचं चालूच आहे. म्हणजे आपल्याकडे नाटकांकडे पहिला चित्रपट फाळकेच होते ना. म्हणजे आपल्या आयरनी किती इंटरेस्टिंग आहे. नाटकाची 200-300 वर्ष आहेच. पण पहिला चित्रपट पण मराठी माणसानेच केलेला आहे. म्हणजे आणि आणि म्हणून हे जे अप्रोप्रिएशन आहे हे आपलंच आहे. मला असं वाटतं प्रेक्षकांना पण थोडंसं थोडंसं सेन्सिटाईज केलं. तर फॉर एक्झाम्पल हा प्रश्न आहे की खूप सप्लाय आहे एप्रिल मे मध्ये आणि हा पॉईंट किती महत्वाचा आहे की चला ह्या एप्रिलमध्ये मराठी चित्रपट बघायचाच. ह्या 2 महिन्यांनी मराठी चित्रपट बघणारच. हे जरी झालं ना तरी चित्रपटाला म्हणजे इंडस्ट्री उभी राहायची असेल ना तर चित्रपटांनी लोकांनी जायला हवं. म्हणजे माझा जो नवीन प्रश्न झाला आहे की पिक्चर फेल होतो. सगळीकडेच फेल होतात. ओके. मराठी चित्रपटाची व्याख्या 15-20 लाख का असायला पाहिजे. फेलियर 2 करोडचं का नाही असू शकत. साऊथमध्ये जेव्हा चित्रपट किंवा कुठला तत्सम भाषेमध्ये हिंदीमधला फेलियरची व्याख्या काय 15 करोड यार 15 करोड या ना. आपली फेलियरची व्याख्या म्हणजे लाखांमध्ये 5 लाखच झाली. हे कोण ठरवतं? म्हणजे फेलियर पण चांगलं डिग्निफाईड असू शकतं. म्हणजे लॉस असतो ना, आपण मॅच हरतो IPL मध्ये ते एका धावेने हरणं आणि 200 धावांनी हरणं हा जो फरक आहे. कारण बेस लेवलचा प्रेक्षक तरी यायला हवा. आणि मला असं वाटतं तो आपली पण जबाबदारी आहे. थोडंसं सेन्सिटिव्ह किती प्रेक्षक आहे म्हणजे परत सिस्टमिक थिंग सगळ्यांनी एकत्र येऊन ते करावं लागेल. ते एका माणसाचं काम एकदाचं काम नाही. म्हणजे आता थांबायचं नाही, चालू केलं. पण मला असं वाटतं म्हणजे आतापर्यंतचा सगळा सरांचाही या सगळ्यांचा अनुभव आहे आणि आपण म्हणजे खूप वेळा वाचलेलं पण आहे, ऐकलेलं पण आहे की नाही प्रेक्षक नाही येते किंवा काय. पण जसं तुम्ही पण म्हणालात की का बरं नाटकांना प्रेक्षक आता जातात आणि पण मी एक गोष्ट म्हणजे मला ही नेहमी सांगावीशी वाटते की मला खूप माझे जे हिंदी भाषी इतर ऍक्टर्स आणि डायरेक्टर फ्रेंड मित्र आहेत ते नेहमी मला एक गोष्ट विचारतात की हमें ना मराठी फिल्म देखना बहुत अच्छा लगता है क्योंकि उसका कंटेंट बहुत अच्छा है और वो बहुत ही अलग है. म्हणजे जरी हिंदीमध्ये जितके विषय असतील तर त्या
म्हणजे खूप फिल्म्स येतात, पण मराठीमधल्या फिल्म्स ह्या म्हणजे ते विषय इतके वेगळे आणि इतके रिलेटेबल असतात की त्यामुळे त्या इतर लोकांना पण म्हणजे जे मराठी भाषिक नाही आहेत इतर भाषातल्या लोकांना पण त्या आवडतात. सो मला असं वाटतं की कुठेतरी आता परत तो ट्रेंड येऊन प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहात जाऊन फिल्म बघायला लागतील. आणि सरांनी जसं सांगितलं असं की जसं ही फिल्म आहे की आता थांबायचं नाही वगैरे, तर ह्या फिल्मचा पण कॉन्टेंट तसाच आहे की जो लोकांना असं वाटेल की ठीक आहे, म्हणजे जसं मी नाटक बघायला जातो तसं मी चित्रपट पण बघायला जातो, कारण मला तिथे जाऊन आनंद मिळतोय, तोच आनंद जो मला नाटकात पण मिळतोय. तर आता थांबणार नाहीत बहुतेक प्रेक्षक घरी. आणि टार्गेटेड ऑडियन्स पण प्रत्येक चित्रपटाचा वेगळा असतो. तर आता जरी 4 चित्रपट येत असतील तरी मला असं वाटतं की खूप दिवसांनी संपूर्ण कुटुंबाने पाहावा असा चित्रपट येतोय लोकांसाठी. तर विचार करायला लागणार नाहीये हा चित्रपट पाहताना लोकांना की मी मुलाला घेऊन जाऊ का नको, मी आईला घेऊन जाऊ का नको, मी बायको बरोबर जाऊ शकतो का, मी बहिणी बरोबर, हा विचार करायलाच लागणार नाही. असा चित्रपट खूप दिवसांनी येतोय. त्यामुळे मला हे आनंददायी वाटते प्रेक्षकांसाठी की ते सहज उठून सहकुटुंब पिक्चर बघायला येऊ शकणार आहेत आणि अशी पर्वणी खूप दिवसांनी येते. मला फक्त थोडंसं एक मुद्दा मांडायचा म्हणजे हा प्रश्न प्रत्येक वेळेला विचारला जातो आणि ही ना मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत त्यांच्यावर सोडायचंच नाही की प्रेक्षक येत की नाही. आता ज्या पद्धतीने म्हणजे मला खूप हे डिस्कशनमध्ये मला खूप गोष्टी मिळाल्या ॲज अ नट म्हणून. आमचे काही प्रश्न असतात निर्मात्यांकडे, अरे असं का होत नाही, असं का होत नाही. त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली. 2 तास ट्रेनमध्ये बसतोय, OTT आहे, घरी गेल्यानंतर टेलिव्हिजन आहे, त्याच्यामध्ये आपला प्लेस होणारा सिनेमा आहे, मराठी सिनेमा आहे. सो म्हणजे मी त्या मराठी सिनेमाच्या काळातला साक्षीदार आहे. मी नेहमीच बोलतो, जिथे जेव्हा जत्रा लागला होता तेव्हा भारत माताचं गेट तुटलं होतं किंवा ब्लॅकमध्ये ब्लॅकमध्ये होत होता किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलते जे शोज वाढवले होते आणि हिंदी सिनेमाचे शोज कमी केले होते. सो डिमांड सप्लाय हा जो मुद्दा मांडला की ते आहेत. आता वेगवेगळी साधनं आहेत. तेव्हा असताना सुद्धा तेव्हा तो नुकताच IPL सुरू झालं होतं जेव्हा मी शिवाजीराजे भोसले बोलतो आलं होतं. आता वेगवेगळी साधनं असून सुद्धा, माध्यम असून सुद्धा मनोरंजनाची मराठी सिनेमाला मायबाप रसिक प्रेक्षक जात आहेत, ही अचिव्हमेंट आहे. ॲज अ ॲक्टर मी म्हणतो की 100 लोक आहेत, 4 ठिकाणी गेले 25. एका ठिकाणी 100 जण राहणार आणि 5 माझं हे की आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण एक अशी निर्मिती संस्था अशी एक निर्मिती करते जिकडे 25 लोकांना वाटतं यार मला जायला पाहिजे. सो ही आत्ताच आहे. म्हणजे हे काय म्हणतात ते श्वास नंतरचा सगळा काळ बघता, नंतर मग दे धक्का, जत्रा, मग चेकमेट, मग दुनियादारी, मग टाइमपास, मग हे आत्तापर्यंत 2025 पर्यंत जो मराठी सिनेमा आलेला आहे. एक नट म्हणून माझं असं म्हणणं आहे की प्रेक्षक येत आहेत, प्रेक्षक येत नाही असं होत नाही. त्याची संख्या मागे पुढे असते. आणि मुळात आपलं म्हणजे तुमच्यासाठी माझं हे माध्यम आहे की हिंदी त्याच्या पद्धतीने वेगळे सिनेमे हे यावेच, पण मराठी सिनेमाला आपण किती इम्पॉर्टन्स देतोय की म्हणजे तुम्ही मला प्रश्न विचारता हिंदीत कसं होतं, मग मंगळीत कसं होतं, मग नाही मराठीत कसं होतं हे खूप कमी विचारलं जातं. हे आपल्या म्हणजे मला वाटतं अप्रूप मराठीचा हवं, आपल्या सिनेमाचा अप्रूप हो ना. मग तो कुठल्याही धाटणीत असेल. इथे नाटकाचा विषय निघाला, प्रयोग म्हणतो, वेगवेगळे प्रयोग होतात, सिनेमातही प्रयोग होतात, निर्मात्या नटांपासून होतात. ते ॲप्रिसिएशन करायला मी म्हणत नाही 500च्या कॅपॅसिटीमध्ये 500 लोक यावीत, पण 500च्या कॅपॅसिटीमध्ये 200 लोक जरी येत आहेत ना 7 दिवस, तरी माझं काय म्हणतात ते लोकांपर्यंत पोहोचणं तर आत्ताच्या घडीला 2025ला म्हणतो हे साध्य होतं. तर त्याच्यासाठी सरांनी म्हटल्याप्रमाणे मी त्या उत्तराने खूप इम्प्रेस झालो, कारण मला कळतच नव्हतं की का नाही येत आहेत. कारण त्यांच्याकडे ती माध्यमं आहेत, त्यातूनही तुम्ही मराठी रसिक प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणताना ही तुमच्या कथेची आणि तुमच्या नटांची ताकद आहे आणि ही खूप महत्वाची सर असं मला सिद्धार्थ सर, आता थांबायचं नाहीचं जे मुख्य गाणं आहे ते खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप एनर्जेटिक आहे. लोक स्टोरीवर ठेवतात, इंस्टाग्रामवर ठेवतात आणि जो शॉर्ट तुम्ही दाखवला होता की परत सर पुढे धावताय, तुम्ही मागे सगळे पळताय रस्त्यावर आणि ते गाणं वाजताय वगैरे, तर तो शूट करतानाचा कसा अनुभव रस्त्यावर? धावपळीचा नाही ते बघतानाच एवढं भारी वाटतंय. इथे एक पॉपअप येतं ना, इथे पॉपअप तसं माझ्या इथे एक पॉपअप आलाय. इथे शिवराज वायचड आणि आमचे DOP संदीप सर हे दोघे दिसत आहेत मला, कारण आम्ही सगळेच फक्त दिग्दर्शकांना फॉलो करत होतो आणि आम्ही शूट करत होतो ठाण्यात.
आणि ते म्हणाले लाईट चाललाय, मला एक शूट करायचं काहीतरी, तुम्ही फक्त धावा, आम्हाला शूट करायचं आणि आम्हाला माहित नव्हतं काय करणार आहे. आणि प्रत्येक आमच्या पुढची एक गाडी होती लोकांना बाजूला करायला. आणि ते धावायचं होतं, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने धावा. हळूहळू रिव्हील होतील, सर्वात शेवटी भरत सर रिव्हील होतील. हा थॉट भाई त्या शिवराजचा आहे, आमचं काहीच नाही. आम्ही फक्त पहिल्यांदा पळालो ना, आम्ही छान वाटलं, दमलो पण छान वाटलं. आणि मग प्रत्येकाने टेक झाले 3 टेक झाले सर. पण पहिलाच ठेवला. पहिला टेक बघितल्यानंतर आम्हालाही खूप छान वाटलं पाहिजे, खरं सांगतो. कारण ते कॅरेक्टर बघताना आम्ही, कारण अख्खी प्रोसेस बघितले प्रत्येकाच्या कॅरेक्टरची, आणि ते ना काहीतरी धावा फक्त. एक तर लाईट चाललेला, पुढचा सीन शूट करायचा होता, त्यात मध्ये 2 शॉट होते. आणि पहिला शॉट बघितला, सगळ्यांनी बघितलं, अरे त्यात अजून एक सांगतो, हा. त्यात आम्हाला ह्याच्या गाडीतून टॅक्सीतला एक सीन होता, त्यात ते सांगताय. टॅक्सीतला एक सीन होता आणि हा चालवतो आणि मी बाजूला बसले. आणि आम्हाला पुढून एक जाऊन एक टर्न घ्यायचो आणि तिथे एकाने गाडी मध्येच लावली होती आणि इकडे हे लोक वाट बघत होते, अजून घेत नाही, टर्न का घेत नाहीत, काय नाही. त्यांना वाटलं काय गाडी, तिथे एक जण आम्हाला उगाच नडत होता, सिद्धांत बाहेर नडानडी झाली होती, वेगळंच चाललं होतं. त्यांना वाटलं मी टॅक्सीवालाच आहे. त्यांनी टर्नला, सॉरी म्हणजे आता हे कट करा तुम्ही, आता हे द्यायचं नाही, पण त्यांनी गाडी लावली तर लघुशंकला गेला होता आणि गाडी टर्न मिळत नव्हती. आणि आपण बरं भरत सर बाजूला बसले, मलाही ओळखत नव्हतं, गेटा पेट मध्ये होतं. मी उतरलो आणि गंमत काय, राग हा विध्वंस का असतं माहितीये ना, मी सनकले ते शेवटी ना शेवटी सनकले ते, जायचं. भरत सरांना चिडलेलं बघितलं ना, मला असं झालं. मी उतरताना ना, मी दरवाजा खोलतो ना, तर माझा जेन्युइनली माझा फोर्स एवढा होता, मी दाराचा लॅच असताना तो तुटला होता माझ्या त्या टॅक्सीवाल्याचा, एवढ्या फोर्सने उतरलो होतं. सर पण काय 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 मग आम्ही त्याला जे काय होते ठसन नाही, माणूस उलटी केली आणि आम्ही गेलो. उतरल्यावर ना पहिल्या प्रोडक्शन बोललो, प्लीज जा तिकडे बोलून टाका, कोपऱ्यात बोलून आणताल. काय होतं, आम्ही रिॲक्ट व्हायला लागलो ना, की मग सिद्धार्थ जो रिॲक्ट झाला, भरत जो रिॲक्ट झाला, असं होतं. नटांचं मी म्हणालो ना, की आमच्याकडे एक वेगळा ड्रोन लागलाय, तो शॉट फक्त वेगळ्या पद्धतीने दिसतो, पण ही गंमत करून ते झाल्यानंतरचा हा शॉट होता. पळापळ. आणि त्यात फुल एकदम बघितलं आणि पहिला शॉट बघितल्यानंतर सगळ्यांना वाटलं छान छान मस्त दिसतोय. मग आमचे मित्र, तुम्ही बघा, उत्तम अभिनेता प्रवीण डाळिंबकर, ज्यांनी घर बंधू बिर्याणी मध्ये पण कमाल काम केलंय. आता सगळ्यानंतर सगळे बनचुके झाले, धावत प्रत्येकाला मी कोण दिसणार आहे. मग प्रवीण डाळिंबकरचा आत्ता सीन आहे ना, त्यात त्याने हातात ते आमचं जे आहे हॉल तिकीट ते घेऊन असं तो पळतोय छान. दुसऱ्या टेक मध्ये ना, तरी तोंडात ठेवलं आणि मी थोडं बाजूला जीवन म्हणतो, कोणाला बाजूला करतोय, तुझीच माझं पुढे पळत आहे. पण खरं सांगतो, सिनेमा करताना हे मला नेहमी सांगतो, हे नाही हा माणूस आहे ना बाजूला, सर हा पिक्चर आहे काम करू. त्यांचं एक म्हणणं आहे, जे मी खूप म्हणजे त्यांना पण आठवत नसेल, सिनेमा कुठला चालतो नाही चालत हे नट ठरवत नाही. नट एवढीच गोष्ट ठरवतो की प्रत्येक सिनेमा बघताना लोकांनी सांगितलं पाहिजे, या जेन्युइनली काम केलं, तुझ्या कामातला प्रामाणिकपणा दिसत आहे, हे नेहमीच मला सांगतात. कारण आपण कधी आपण काही लोकांबरोबर राहतो, त्यांच्याकडून शिकतो आणि काही लोकांना शिकवायला जातो, हे बघा असं होऊ शकतं, पण त्यांचं नसतं, त्याचं तेवढंच असतं. तर आपण न जाता तुझ्या कामातला प्रामाणिकपणा दिसणं खूप महत्वाचं आहे, हे भरत सर्व नेहमी सांगतात. आणि ह्या सिनेमात ते प्रामाणिकपणे आम्ही पळतोय, तुम्ही बघा, त्यात बनचुकेपणा कोणीच नाही, म्हणून ते तुम्हाला भावतंय. त्याच्यानंतर गाणं आलंय आणि सर्वात हायलाइट पॉइंट आहे की भाई आम्ही सगळे दिसतो ते ठीक आहे, पण जेव्हा भरत सर रिव्हील होतात ना, त्या गाण्याला आणि त्या आता थांबायला एक वेगळंच काहीतरी येतं. तोपर्यंत ठीक आहे, प्रज्ञा हनुमकर दिसतायत, आता पंकज दिसतोय, प्रवीण दिसतोय, सगळे दिसतात, सिद्धार्थ जाधव दिसतोय, पण थोड्या वेळाने तो एक भरत जाधव दिसतो ना, तेव्हा ना त्या सिनेमाचं एक वेगळंच होतं. तुम्ही कधी बघा. ऍक्च्युली मला एकच याच्यात ऍड करायचं वाटते, कारण ही स्टोरी चालली म्हणून आम्ही जेव्हा धावलो होतो तेव्हा आम्हाला काही गाण्याबद्दल माहिती नव्हतं, आम्हाला कशाच्या काहीही माहिती नव्हतं. त्या सीन म्हणजे ते त्याचं बॅक स्टोरी किंवा आम्ही कुठून आलोय, कुठे जातो, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. सर सगळ्यात पुढे धावत होते. आम्ही म्हणजे कारण आम्हाला दिसत नव्हतं ना की सर, प्रत्येकाने आम्हाला थोडंफार शिवराज सांगितलं होतं की हा असं काहीतरी तुम्ही हे अचीव करायला जाते किंवा हे एक्सप्रेशन्स ठेवा. सरांचं वर्किंग
जे कॅरेक्टरच्या बाबतीतलं म्हणजे काय असू शकतं आणि काय नाही. प्रत्येक जण हे म्हणतो की ते भरत सर जेव्हा धावतो त्यांच्या डोळ्यातून जे दिसतं ना, सो हे ते त्यांचं वर्किंग जे आहे ते किती मायन्यूट लेवलवरचं आहे आणि किती म्हणजे किती त्यांनी विचार केलेला. ते कधी असं येऊन आम्हाला काही शिकवतात किंवा काय असं कधीच नव्हतं, पण ते त्यांना ऑब्झर्व करण्यात आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं की त्यांनी काय केलंय किंवा आपल्याला काय करायचंय किंवा काय. पण ते ज्या ताकदीने म्हणजे किंवा ज्या विचारांनी किंवा जे एक्सप्रेशन्स त्यांचे आलेत म्हणजे त्यांचं इंटरनली जे काही चालू असेल ते फक्त आणि फक्त त्यांच्या डोळ्यातून दिसतं आणि इतकं म्हणजे त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहेत की ते ज्या पद्धतीने आणि खूपच सुंदर त्यांचं विचार त्याच्या मागचा विचार होता जो काही त्यांनी केला असेल तो अजून आजही आम्हाला माहिती नाही की ते काय डोक्यात घेऊन धावत होते. पण त्यांच्या डोळ्यातच ते इतकं दिसतंय ना की हे तर मला करायचंच आहे आणि हे कुठल्याही परिस्थितीत मी अचीव्ह करणारच आहे. बहुतेक तीच एनर्जी आमच्या सगळ्यांमध्ये मागे पास ऑन झाली. हे आपलं काम आहे. काम करतोच आपण, गोष्ट माहिती असते आपल्याला. पण हा टीजर असू शकतो हे मलाही नव्हतं वाटलं होतं धावण्याचा, कारण हा ना घेतलेला शॉट होता तो. पण त्यांनी पहिला टीजर तो लावला आणि त्याच्या मागे अजयचं गाणं लावलं. त्याला आम्हाला पण असं म्हणजे पहिल्यांदा आपण झीच्या ह्यालाच बघितलं होतं ना, जी गौरवला आम्ही पण पहिल्यांदाच पाहिलं होतं. तर आम्ही पण असं सरप्राईज होतो, अरे हा शूट आहे इथे लावलाय, तो वेगळ्याच ठिकाणचा होता ना, इथे लावून करेक्ट मॅच झाला ना. तर ते आम्हाला पण असं ते त्या क्षणाला जसं तुमचं इम्प्रेशन आहे तसं आमचं पण इम्प्रेशन तसं झालं की अच्छा याने इथे हा वापरला शॉट काय असं. सिद्धार्थ सर, एक प्रश्न असा होता की आपल्या कुटुंबाच्या पलीकडे पोस्टमन काका असतील, साफसफाई कामगार असतील, आपले कॉलेजचे वॉचमॅन असतील, जे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे असतात आणि ही स्टोरी मुंबई बेस आहे. मुंबईतल्या बीएमसीच्या स्वच्छता कामगारांची रिलेटेड ही स्टोरी आहे. तर या चित्रपटानंतर इतरांना कसं प्रोत्साहन मिळेल आता जे करंट आहेत आणि तू आता शिवडीच आहेस, तर तुला कसं हे सगळं रिलेट झालेलं आहे सगळी परिस्थिती? ही गोष्ट जरी मुंबई बेस असली ना तरी ही फक्त मुंबई पुरती नाही, ही सगळ्यांसाठी. म्हणजे मी फक्त महाराष्ट्रापुरती नाही म्हणत आहे. ही सबटायटल आपला सिनेमा होणार आहे, ही प्रत्येक देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाची गोष्ट आहे. जो कुटुंब वत्सल आहे, जो काहीतरी धडपड करतोय, जो काहीतरी अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, तो कोणासाठी तरी जगतोय, ह्या प्रत्येक माणसाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या प्रत्येक बाईची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त मुंबई म्हणजे ते जे सुपर हिरो आहेत म्हणजे तुमचे अव्हेंजर्स आहेत, ते कॅप्टन अमेरिका, हल्क हे आहेत, पण ते रिजन त्यांची अख्खी युनिव्हर्स आहे असं म्हणूया आपण. ते सुपर हिरो फक्त बीएमसी कामगार म्हणूया, पण ते प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांसाठी. कारण आम्ही नेहमीच म्हणतो टॅगलाईन मस्त आहे, ती प्रत्येक कुटुंबाची गोष्ट आहे. आणि मी रिलेट करतो म्हणूनच मी हा सिनेमा केला. मी ती गोष्ट रिलेट करतो कारण ही गोष्ट आम्ही सावाड म्हणतो गौतम नगरला, तिकडे आमचे नातेवाईक आमच्या ह्याच्यातले सफाई कामगार आहेत किंवा माझे पप्पा बीएमसी लॅब टेक्निशियन होते टीव्ही हॉस्पिटलमध्ये, माझे काका आचार्य होते टीव्ही हॉस्पिटलमध्ये जेवण बनवायचे. तो हा कामगार वर्ग लहानपणापासून पाहिलाय मी आणि तो इमाने इतबारे काम करणार आहे. मला तीच गोष्ट मी मगाशी शिवराजसाठी तेच म्हणालो, ती जेन्युनिटी त्यांनी त्या कॅरेक्टरमध्ये शोधली प्रत्येकाच्या. म्हणजे मी भरत सरांचं, तो मंचेकर माझे मामा आहेत, माझे काका आहेत, त्यांची लाईफ जगण्याची पद्धत, त्यांची कारणं, त्यांचे लॉजिक, त्यांच्या आयुष्य जगण्याचे जे त्यांच्यासाठी करेक्ट आहे, दुनियेसाठी काही असेल तर ही लोक पाहिलेत. मी माझ्या वडिलांना पाहिलंय. मी जो मारुती कदम करतोय, एकटा पोरगा आहे, एकटा माणूस आहे, एकटी नोकरी आहे. बरं बीएमसीचा खूप पगार आहे ना, पण त्यात भाड्याचं घर पण चालवायचंय, पोरांचं शिक्षण पण करायचंय, वडिलांना पण सांभाळायचंय आणि त्यात डबल काम करूया यार फक्त हे. आणि त्यातून कोणतरी शिरूरकर नावाची व्यक्ती येते आणि ते त्यांना काहीतरी दिशा दाखवतात रे. म्हणजे त्यांनी स्वप्न काहीतरी आयुष्यात पाहिली होती, ती स्वप्न पूर्ण करण्याची कोणी संधी देतो आणि मग तो बोलतो की मी माझं स्वप्न पूर्ण केलं तर कुटुंबाचं होईल. सो मी ते माझ्या वडिलांवर रिलेट करतो आणि करतो. त्यामुळे हे कनेक्शन आहे म्हणून या सिनेमात मी आहे. आणि मला वाटतं ते प्लेसमेंट खूप छान पद्धतीने झालंय. ते खरंच ही नॉन फिक्शन गोष्ट नाही आहे, ही गोष्ट काल्पनिक नाही आहे, ही गोष्ट खरी आहे.
इट इज अ ट्रू इव्हेंट. आणि मी कलाकार म्हणून खरंच अभिमान वाटतो मला की मी सत्य घटनेवर आधारित अशा प्रेरणादायी सिनेमाचा भाग आहे. आणि ती माझ्यासाठी मी बोलतो म्हणजे खूप स्पेशल आहे. हे खूप स्पेशल, हा सिनेमा खूप स्पेशल आहे खूप गोष्टींसाठी. अच्छा, तुम्ही सगळे आज इकडे वेळात वेळ काढून आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सिनेमाला प्रेक्षक येऊ देत, त्याची सुरुवात आता थांबायचं नाही पासून होऊ देत. आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू Thank you. सो मच.